व्यवस्थित साईड टू साईड चाललं, उजवी साईडवरून आपण ओव्हरटेक केला तर आपण म्हणजे वाचू शकतो ॲक्सिडेंटपासून. आपली स्पीड नेहमी आपण 40 ते 30च्या दरम्यान ठेवायला हवी आणि आपण सिग्नल्स फॉलो करायला पाहिजे. खूप ठिकाणी सिग्नल्स नाही आहेत आणि म्हणजे लोकांना असं होतं की जस्ट 1 सेकंडसुद्धा तुम्ही थांबू शकत नाही. असं का होतं? तुम्ही तुमची मेंटॅलिटी ॲटलिस्ट एवढी बनवायला पाहिजे की समोर सिग्नल आहे, म्हणजे वाहने जातात त्यानुसार आपण म्हणजे सिग्नल्स फॉलो खरंच करायला पाहिजेत. पण 10 सेकंद असले की लोक वाहने पुढे नेतात, तर ते नाही करायला पाहिजे. सिग्नल फॉलो केल्याने खूप गोष्टी चांगल्या होतात. इंडिकेटर्स यूज करायला पाहिजेत आणि हेल्मेटसुद्धा यूज करायला पाहिजे. तर आपण हॅपी राहू आणि आपल्या फॅमिलीला कोणती पण प्रकारची परेशानी येणार नाही. आणि जर आपण या गोष्टी केल्या, ड्रिंक केलं आणि ड्राईव्ह केलं तर खूप सारे ॲक्सिडेंट मोस्टली याच गोष्टीमुळे घडतात. ट्रिपल सीट ऑलो नाही आहे सिटीमध्ये, पण मग ते शॉर्टकट रस्ते काढून ते कुठे ना कुठे ट्रिपल सीट आपण चालवतो, तर आपण नाही चालवलं पाहिजे. पेट्रोलसुद्धा जास्त लागतं ट्रिपल सीट घेतल्याने, माहिती पाहिजे सर्वांना. आणि स्पीड मोस्ट इफेक्टिव्ह फॅक्टर म्हणजे ॲक्सिडेंटचा. जेव्हा आपण एकदम जोरात स्पीडनी चालवतो त्या टायमिंगलाच ॲक्सिडेंट होताना आपण त्या टायमिंगला कंट्रोल करू शकत नाही आणि त्यामुळे आपल्याला हानी होऊ शकते. मोबाईल आजकाल बस फक्त कॉल आला तर एवढा सुद्धा इम्पॉर्टंट कॉल नसतो आणि असेल जरी तर तुम्ही साईडला इंडिकेटर्स ऑन करून आपली गाडी बाजूला ठेवून आपण ते मोबाईलचा यूज करायला पाहिजे. आणि आपण डिस्टन्स थोडंसं मेंटेन ठेवायला पाहिजे. आजकाल ते डिस्टन्स नाही, सिग्नल लागलं तर असं समोरून असं नेऊन एकदम समोर जाऊन थांबतात, जसं काय त्यांनाच घाई असती. थोडंसं म्हणजे आपण माणसानं म्हणजे सर्व जणांनी आपल्या गोष्टी या सर्व गोष्टींची काळजी घेतली तर नक्कीच आपण सुखी राहू आणि आपल्याला रडण्याची वेळ नाही येणार. एवढंच फक्त माझं. की आपण या पुढील कार्यक्रमाचं सूत्रसंचालन करावं. श्री संदीप निमशे. रस्ता सुरक्षा कक्ष उद्घाटन सोहळा या निमित्त रस्ता सुरक्षा कक्ष स्थापन करण्याचं उद्घाटनाचं सोहळा आज आपण यथोचित स्वागत करण्यासाठी मी आमच्या डायरेक्टर श्री कामसर या कार्यक्रमाचे माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती वर्षा ठाकूर मॅडम, जिल्हा मराठवाडा विद्यापीठ डॉक्टर योगेश्वर विश्वसरांचे साहेब, श्रीमती अश्विनी स्वामी मॅडम, उपराष्ट्रीय परिणाधिकारी परभणी यांनी करावी त्याला विनंती करतो. आयुक्त माननीय जिल्हा शल्य चिकित्सक श्री निलकंठ बोलशीकर यांचे स्वागत. माननीय कुलसचिव स्वामी रामानंद मित्र मराठवाडा उपप्रादेशिक परिणाधिकारी श्री
खरं तर आज समोर बसलेला जो मंच यथोचित गरजेचा आहे, परंतु वेळेअभावी आपण स्वागत समारंभाचा आणि मान्यवरांच्या स्वागताचा कार्यक्रम इथेच थांबवतो. तरी हा आपण विद्यापीठामार्फत आले ते स्थापन करत आहोत आणि या योजना तयार केली आहे. याबाबत प्रास्ताविक करण्यासाठी प्रादेशिक परिणाधिकारी श्री कामसर प्रकल्प उपायुक्त माननीय श्री भरत कळसकर साहेब, स्वामी रामानंद तीर्थ विद्यापीठाचे कुलसचिव डॉक्टर सर्जेराव शिंदे साहेब, जिल्ह्याचे सिव्हिल सर्जन डॉक्टर भोसी, इथे उपस्थित सर्व अधिकारी वर्ग तसेच सर्व मान्यवरांचे मी स्वागत करतो. आपणा सर्वांस माहिती आहे की रस्त्यावरील अपघात फार मोठ्या प्रमाणात सर्वत्र होत असतात आणि त्यासाठीच आम्ही स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या संयुक्त उपक्रमाने आज हा रस्ता सुरक्षा कक्ष विद्यापीठामध्ये स्थापन केलेला आहे. मला इथे आपणास सांगायस आनंद होतो की हा महाराष्ट्रातील पहिला उपक्रम आहे जो परिवहन विभाग व विद्यापीठाच्या संयुक्त विद्यमाने इथे होत आहे. महाराष्ट्रात जवळपास 45-46 विद्यापीठ आहेत व 50 RTO ऑफिसेस आहेत. तर या 50 ऑफिसमध्ये फक्त एका पुण्याला आमच्या इथे फर्ग्युसन कॉलेजमध्ये रस्ता सुरक्षा कक्ष स्थापन झालेला आहे आणि त्यानंतर विद्यापीठ स्तरावर हा आपला पहिलाच उपक्रम आहे व हा पहिला पायलट प्रोजेक्ट आहे. या रस्ता सुरक्षा कक्षामध्ये आम्ही खालीलप्रमाणे प्रमुख कार्यक्रम आयोजित करणार आहोत. दर 15 दिवसांनी व्हिडिओ पॉवरपॉइंट प्रेझेंटेशनद्वारे विद्यापीठातील सर्व विद्यार्थी, प्राध्यापक व कर्मचारी यांना रस्ता सुरक्षाविषयी मार्गदर्शन करणे, दर महिन्याला जिल्ह्यातील महाविद्यालयात जे पक्की अनुज्ञप्ती शिबिर त्याचं आयोजन करणे व विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणे. विद्यापीठाच्या अंडर 4 जिल्हे आहेत आपल्या, नांदेड, लातूर, परभणी व हिंगोली. या अंतर्गत सुमारे 350 महाविद्यालय 4 जिल्ह्यांमध्ये आहेत. या सर्व महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना व शिक्षकांना राष्ट्रीय सेवा योजना म्हणजेच NSS याद्वारे आपण मार्गदर्शन करणार आहोत आणि त्यांच्या माध्यमातूनच पथनाट्य व गीताद्वारे सुद्धा ग्रामीण भागात रस्ता सुरक्षा विषयी जनजागृती करणार आहोत. नंतर वाहन वितरक व वाहन उत्पादक यांच्या माध्यमातून मार्गदर्शन शिबिर आयोजन करणार आहोत. महाविद्यालयात जे मुलं कॉलेजमध्ये जे प्रवेश करतात आणि शिक्षक सुद्धा त्यांनी सीट बेल्ट घातले आहे का, हेल्मेट घातले आहे का, त्यांची आम्ही तपासणी करणार आहोत व त्यांना सुद्धा मार्गदर्शन करणार आहोत. रस्ता सुरक्षेबाबत विद्यार्थ्यांमार्फत सर्वे करून एक आम्ही डेटा कलेक्ट करणार आहोत व त्या माहितीच्या आधारे विविध योजना आम्ही राबविणार आहोत. नंतर रस्ता सुरक्षा बाबीचे जनजागरण करण्यासाठी चित्रकला स्पर्धा, निबंध स्पर्धा आणि अभियांत्रिकी कॉलेजमधील नाविन्यपूर्ण काही कल्पना असतील त्यांचा सुद्धा आम्ही वापर करणार आहोत. नंतर शालेय शिक्षण विभाग, क्रीडा शिक्षक, NCC, स्काउट गाईड यांचे शिक्षक आणि प्रशिक्षक यांना सुद्धा आम्ही मार्गदर्शन करणार आहोत. नंतर कार्यालयामध्ये आमच्याकडे सिम्युलेटर 2 सिम्युलेटर शासनाने दिलेले आहेत. या सिम्युलेटरच्या माध्यमातून सुद्धा विद्यार्थ्यांना त्या सिम्युलेटरवर प्रॅक्टिस करणे व त्यांना प्रशिक्षण देणे इत्यादी कार्यक्रम आम्ही घेणार आहोत. नंतर वैद्यकीय मदत जे आरोग्य दूत असतात, गुड सॅमरिटन, या संकल्पनेची माहिती व प्रसारण करण्याचं काम करणार आहोत. नंतर अवयवदान याविषयी सुद्धा माहिती आणि प्रबोधन करण्याचं काम करण्यात येणार आहे. आणि शेवटचा म्हणजे मुद्दा अजून एक आहे तो प्रश्नमंजुषा. महाविद्यालयामध्ये रस्ता सुरक्षाचे नियम, प्रश्नमंजुषा स्पर्धा आयोजित करणे इत्यादी अशा प्रकारचे 13-14 कार्यक्रम आम्ही पूर्ण आपल्या 4 जिल्ह्यांमध्ये राबवणार आहोत. यासाठी विद्यापीठातील NSS जो विभाग आहे त्यांच्या माध्यमातून तसेच महाविद्यालयातील मुख्याध्यापक आणि शिक्षक यांचाही सहभाग याच्यामध्ये राहणार आहे. आपल्याला माहिती असेल की भारतात सुमारे 30-32 कोटी वाहनं आहेत आणि त्यापैकी महाराष्ट्रात 4.5 कोटी वाहनं असून नांदेड जिल्ह्यामध्ये 7,20,000 एवढी वाहनं आहेत. पण आपण जर अपघातातील
मृतांची संख्या पाहिली किंवा भारतातील जे अपघात होतात त्यांची माहिती घेतली तर जगामध्ये वाहन संख्येच्या तुलनेत भारतात फक्त 1% वाहने आहेत आणि अपघातात जे मृत्युमुखी लोक पडतात ते पूर्ण जगाच्या 11% लोक आहेत. एवढी भीषण आपल्या इथे विदारक अवस्था आहे आपल्या भारतामध्ये. त्यामुळे सर्व अपघात कमी करण्यासाठी सुप्रीम कोर्टाने एक कमिटी नेमलेली आहे. त्या कमिटीच्या अंडर प्रत्येक जिल्ह्यामध्ये रस्ता सुरक्षेच्या बैठका होत असतात व त्यामध्ये सर्व जे शासकीय विभाग आहेत, पोलीस, परिवहन, सार्वजनिक बांधकाम विभाग, हेल्थ विभाग, शिक्षण विभाग या सर्वांच्या माध्यमातून आम्ही याच्यावर काम करत असतो व ते अपघाताचे प्रमाण कमी करण्याचा प्रयत्न करत असतो. आपण जर नांदेड जिल्ह्याचं हे पाहिलं, अपघाताचं स्टॅटिस्टिक्स पाहिलं तर नांदेडमध्ये 2021 मध्ये एकूण 750 अपघात झाले होते. त्यामध्ये जवळपास 344 लोक मृत्युमुखी पडले होते आणि जखमीची संख्या सुद्धा जवळपास तेवढीच होती, 331. एवढ्या मोठ्या प्रमाणात आपल्या नांदेड जिल्ह्यामध्ये लोक रस्ते अपघातात मृत्युमुखी पडत आहेत. तर ते प्रमाण आपल्याला दरवर्षी कमी करायचं आहे. यासाठी आपल्या सर्वांचा सहभाग आवश्यक आहे. आपल्याला माहिती आहे की रस्त्यावर जे अपघात होतात ते मुख्यतः एक 4-5 बेसिक कारणं असतात. जसं की ओव्हर स्पीडिंग करणे, दुचाकी चालवताना हेल्मेट न घालणे, 4 चाकी चालवताना सीट बेल्ट न लावणे, तसेच ड्रंक अँड ड्राईव्ह करून वाहन चालवणे, ओव्हरलोड करणे आणि वाहन चालवताना आपण बऱ्याचदा बघतो की कॉलेजमधील विद्यार्थी हे मोबाईलवर बोलत असतात. एका हातात मोबाईल घेतात, दुसऱ्या हाताने गाडी चालवतात, ते रेस करतात आणि त्यामुळे सुद्धा मोठ्या प्रमाणावर अपघात होत असतात. तर अशी साधे कारणं आहेत जे आपण नक्कीच कंट्रोल करू शकतो असं मला वाटतं. एवढे आणि जे वाहतुकीचे बेसिक नियम आहेत ते सुद्धा आपण इथे पाळत नाही. आपण शहरात जर नांदेडमध्ये पाहिलं बऱ्याच ठिकाणी सिग्नल लावलेले आहेत. महानगरपालिकेने एक 15-20 सिग्नल लावले आहेत, पण त्यापैकी बऱ्याच सिग्नलमध्ये लोक एकही सिग्नल पाळत नाही. बऱ्याच ठिकाणी ते जम्पिंग करताना आढळतात. तर आपण हे साधे नियम सिग्नल जरी पाळले तरी बरेचसे अपघात आपण कमी करू शकतो असं मला वाटतंय. नंतर या अपघातामध्ये जे मृत्युमुखी पडणारे लोक असतात ते जवळपास 60 ते 65% हे दुचाकी स्वार असतात. तर दुचाकी स्वाराचा का अपघात होतो आणि का मरतात याचं कारण सगळ्यांना माहिती आहे. बेसिक गोष्ट म्हणजे त्यांनी हेल्मेट घातलेलं नसतं आणि दुचाकी स्वारांनी गाडी चालवताना त्यांनी स्वतःनी पण हेल्मेट घालणं आवश्यक आहे. त्याच्या मागे बसणारा जो पिलियन रायडर असतो त्यांनी सुद्धा आवश्यक आहे. तसेच त्याबरोबर जर फॅमिली असेल आणि त्यांचा मुलगा असेल लहान तर त्या लहान मुलाला सुद्धा हेल्मेट घालणं बंधनकारक आहे. बऱ्याचशा लोकांना या गोष्टी माहिती नसतात किंवा ते दुर्लक्ष करतात. यामुळे सुद्धा बरेचसे अपघात होत असतात. तसेच कारमध्ये सुद्धा आता आपण मागच्या महिन्यात पाहिलं भारतातले मोठे उद्योजक सायरस मिस्त्री ते वाहनामध्ये मागे बसले होते आणि हाय एंड गाडी होती ती. तर त्यांनी केवळ सीट बेल्ट न लावल्यामुळे मागे बसले, त्यांना वाटलं आपण सेफ आहोत. तर ते सीट बेल्ट न लावल्यामुळे 100च्या स्पीडला त्या गाडीचा ऍक्सिडेंट झाला आणि त्यामध्ये त्यांचा मृत्यू झाला. तर अशा साध्या गोष्टी असतात. म्हणजे जे सुशिक्षित आता शाळा कॉलेजमधले लोक आहेत, विद्यार्थी आहेत इथे बरेचसे, त्यांना सगळ्या या गोष्टीची माहिती असते पण ते साध्या गोष्टीकडे दुर्लक्ष करतात. हे दुर्लक्ष किती आपल्याला म्हणजे आपल्या प्राणावर बेतू शकतं याची त्यांना कल्पना येत नाही आणि त्यामुळे ते अपघातात मृत्युमुखी पडतात. त्यामुळे या सर्वांनी आपण सर्वांनी या गोष्टीचं भान ठेवून रस्त्यावर आपण वाहन चालवताना जास्तीत जास्त काळजी घ्यावी व वाहतुकीचे बेसिक नियम पाळावे एवढी सर्वांकडून अपेक्षा आहे. तसेच जिल्ह्यातील आपल्याला जर अपघात कमी करायचे असतील तर जिल्ह्यामध्ये सगळ्या विभागांचा समन्वय असणे आवश्यक आहे. सार्वजनिक बांधकाम विभाग, हेल्थ विभाग, पोलीस, ट्रॅफिक पोलीस या सर्वांनी जर एकत्रपणे काम केलं तरी सुद्धा आपण जिल्ह्यातील बरेचसे अपघात कमी करू शकतो असं मला वाटतं. एवढे बोलून मी माझा 2 शब्द संपवतो. धन्यवाद सर. आजच्या या रस्ता सुरक्षा कक्षाच्या आणि त्या अंतर्गत संपूर्ण वर्षभर नव्हे तर भविष्यात येणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांसाठी काय उपाययोजना
प्रादेशिक परिवहन कार्यालय आणि स्वामी रामानंद तीर्थ विद्यापीठ राबवणार आहे, त्याबाबत आपण दिलेलं मार्गदर्शन आणि दिलेली माहिती ही सगळ्यांसाठी उपयुक्त आहे. आजच्या कार्यक्रमासाठी मंचावर बसलेले अधिकारी तसेच समोर असणारे सर्व जिल्हा परिषदेचे इंजिनियर, महानगरपालिकेचे सर्व अभियंता, राष्ट्रीय महामार्ग पोलीस विभागाचे सर्व अधिकारी हे सर्वजण एकत्र आले तर अपघातांची संख्या तर कमी होईल, पण अपघातात मृत्युमुखी पडणाऱ्यांची संख्या कमी करण्यासाठी मंचावरती उपस्थित सर्व वैद्यकीय अधिकारी व समोर असणारे सर्व वैद्यकीय अधिकारी आपण सर्व हातात हात घेऊन काम करणार आहोत. यानंतर रस्ता सुरक्षा कक्षात विद्यापीठाद्वारे करण्यात येणाऱ्या योगदानाबद्दल मार्गदर्शन करण्यासाठी मी कुलगुरू स्वामी रामानंद तीर्थ मराठा विद्यापीठ डॉक्टर जोगेंद्रसिंह बिसे सर्व सन्माननीय मंडळींना आज माननीय मुख्यमंत्री साहेबांच्या सोबत एक विषय आहे याची मला पूर्ण जाणीव आहे, त्यामुळे मी अधिक या ठिकाणी मांडणी करणार नाही. केवळ 2 मुद्दे या ठिकाणी मी मांडतो. क्रमांक 1, आजच्या या कार्यक्रमाचं आयोजन या ठिकाणी करण्यात आलं त्याबद्दल मी विभागाचे मनपूर्वक विद्यापीठाच्या वतीने आणि माझ्या वतीने मनपूर्वक आभार मानतो. विद्यापीठाच्या वतीने ज्या ज्या प्रकारच्या आपण कार्यक्रमाचं आयोजन कराल त्याबद्दल विद्यापीठाचं जे योगदान अपेक्षित आहे त्याला विद्यापीठ नक्कीच सहकार्य करेल. मी 2 मुद्दे आपल्या सर्वांसाठी फक्त एवढं शेअर करतो की खरं पाहता ही दुर्दैवाची बाब की आपल्यासारख्या म्हणजे सुशिक्षित समाजामध्ये स्वातंत्र्याच्या 75 वर्षानंतर आपल्याला आपल्या स्वतःच्या हितासाठी इतरांना काहीतरी प्रबोधन करावं लागतं. ही खरं एका अर्थानं सुशिक्षित समाजाचं लक्षण आहे असं माझं तरी मत आहे. आपली काळजी आपण स्वतःच केली पाहिजे, कारण कोणीतरी सुचवावं की आपण लायसन्स काढलं पाहिजे, आपण हेल्मेट घातलं पाहिजे, आपण मोबाईल वापरला नाही पाहिजे, आपण दारू न पिता गाडी चालवली पाहिजे, हे सर्व सुचवण्याची काय असू तरी सर्व आपल्यासाठी आहे. याची चिंता आपण स्वतः केली पाहिजे. मग याला काय असू शकतं तर याला एका वाक्यात सांगायचं असेल तर मी असं म्हणतो की सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे की मनाचा ब्रेक उत्तम ब्रेक. आपल्या स्वतःवर आपल्यावर नियंत्रण असेल, ब्रेक असेल की मी ड्रिंक करून गाडी चालवत नाही, मी मोबाईलवर बोलत गाडी चालवत नाही, एवढं जरी आपण पाळलं तर ते त्या ठिकाणी यशस्वी होऊ. मला फक्त वाटतं की विद्यापीठातल्या सर्व विद्यार्थ्यांना, केवळ विद्यापीठातल्या नव्हे तर विद्यापीठाच्या अंतर्गत येणाऱ्या सर्व महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना त्यांना लायसन्स काढण्यासाठी आपल्या विभागाच्या वतीनं त्या जिल्ह्याअंतर्गत काही मदत करता आली तर त्या ठिकाणी NSS विभाग हा नक्की त्या ठिकाणी सहकार्य करेल आणि आपण सर्वजण मिळून एका अर्थाने एका राष्ट्रीय कार्यक्रमामध्ये आपण सहभागी होऊ एवढी एक अपेक्षा व्यक्त करतो. धन्यवाद. आपल्या विभागाचे सगळे सार्वजनिक बांधकाम विभाग, नॅशनल हायवे, हेल्थ डिपार्टमेंट आणि ह्या रस्ता सुरक्षेशी संबंधित असणारे सर्व विभागाचे अधिकारी, माझ्या या नांदेड विभागातील सर्व डेप्युटी RTO, ARTO, सगळे कार्यकारी अधिकारी, या विद्यापीठातील सर्व गुरुजन वर्ग, सगळे विद्यार्थी मित्रांनी मैत्रिणींनो, आज मला खरं म्हणजे खूप आनंद होत आहे की ज्याच्यासाठी आम्ही खूप प्रयत्न करत होतो त्याची जी सुरुवात ही नांदेडमधून झालेली आहे. कारण या ठिकाणी 2 मेसेज तर अगदी क्लिअर कट गेलेले आहेत की नांदेड जिल्ह्यातलं प्रशासन आहे, जिल्हा प्रशासन आहे, हे सगळं एकत्रित म्हणून काम करत आहे, हा मोठा मेसेज गेला आहे. आणि विद्यापीठाचे जे कुलगुरू आहेत त्यांनी हे पुढाकार घेतल्यामुळं आणि एवढं 350 कॉलेजचं ज्या ठिकाणी आम्हाला त्यांच्यासाठी आम्हाला काम करायचं आहे असे सगळ्या कॉलेजचं इन्फ्रास्ट्रक्चर या ठिकाणी उपलब्ध करून दिल्यामुळं मी विद्यापीठाचे कुलगुरू भोसले सर तुमचं खूप खूप या ठिकाणी परिवहन विभागाच्या वतीने मी खूप आभार व्यक्त करतो आणि जिल्हा प्रशासनाचं खूप या ठिकाणी अभिनंदन करतो. सर, या ठिकाणी 2-3 गोष्टींचं मला या ठिकाणी आपल्या सगळ्यांचं मत किंवा सगळ्यांचं लक्ष या ठिकाणी वेधून घ्यायचं आहे की त्याची खूप चर्चा होते आणि आपल्याला अशा प्रकारची माहिती सगळीकडे प्राप्त होते. आज आपल्या देशामध्ये जर परिस्थिती बघितली तर 1,50,000 लोक आपल्यामधून निघून चालले आहेत. आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये 13,500 पेक्षा लोक दरवर्षी आपल्या महाराष्ट्र राज्यामधून अपघातामध्ये मृत्युमुखी पडत आहेत. आपल्या या नांदेड जिल्ह्यामध्ये दररोज 2 अपघात होत आहेत आणि 1 जण आपल्यामधून निघून जातोय. एवढी परिस्थिती असताना सुद्धा आपण
त्याचं विश्लेषण न करणं आणि त्याच्यासाठी प्रयत्न न करणं म्हणजे मला असं वाटतं की हा जो विभाग आहे परिवहन विभाग 9,000 कोटी एवढा रेव्हेन्यू देणारा हा विभाग आणि 2,000 इंजिनियर असणारा हा विभाग मला असं वाटतं की त्या दोन्ही कामांपेक्षा किंवा जे आम्ही ज्या सर्व्हिसेस देतोय त्याच्यापेक्षा सगळ्यात पुण्याचं आणि लोकांच्या दृष्टीने सगळ्यात महत्वाचं काम आहे की अपघातांची संख्या कमी करणं. 2010 मध्ये ग्लोबल लेवलवर असं ठरलं होतं की प्रत्येक देशामध्ये पुढल्या 10 वर्षामध्ये 50% अपघात कमी झाले पाहिजे. त्याच्यासाठी सगळ्या स्तरावर प्रयत्न करण्यात आले आणि आजही होत आहे. याच्या कंपॅरिझन मध्ये आपल्याला सांगायची जर वेळ आली सांगावं असं मला वाटतं की आपल्या भारत देशामध्ये 4.5 लाखापेक्षा जास्त अपघात होत आहेत आणि मृत्युमुखी पडण्याची संख्या 1,50,000 आहे. एवढेच अपघात जपानच्या कंट्रीमध्ये होत आहेत, त्याच्यामध्ये मृत्युमुखी पडण्याचं प्रमाण फक्त 1,000 आहे. तर मला असं वाटतं की आपल्याकडे मग काय कमी आहे, अवेअरनेस कमी आहे, एन्फोर्समेंट कमी आहे का, पण पोस्ट ऍक्सिडेंटल जे मेजर्स आहेत त्याच्यामध्ये आम्ही कमी पडतोय याच्या बाबतीमध्ये सर्वांगीण प्रयत्न करणं गरजेचं आहे. आणि म्हणून रस्ता सुरक्षा कक्षच का, तर त्याचं एक उदाहरण सर आपल्याला सादर करतो. मी मुंबईमध्ये गेल्यानंतर गेल्या 1 वर्षभराचं अपघाताचं विश्लेषण एक थोडक्यामध्ये आपल्याला सांगतो. आणि का की गेल्या वर्षभरामध्ये मुंबई शहरामध्ये 2,200 अपघात होत आहेत आणि मृत्युमुखी पडण्याचं प्रमाण 350. इथं 750 अपघात होत आहेत आणि 345 लोक मृत्युमुखी पडत आहेत. म्हणजे क्लिअर कट एक गोष्ट लक्षात येते की वेग हे सगळ्यात महत्वाचं कारण आहे आणि म्हणून त्याच्यावर आपल्याला निश्चितपणे काम केलं पाहिजे. मुंबईमध्ये 350 अपघात जे होत आहेत त्याच्यामध्ये सर 166 अपघात हे फक्त 2 व्हीलरचे होत आहेत. 350 पैकी 149 अपघात हे फक्त पादचाऱ्यांचे होत आहेत. मला सांगायचं असं आम्ही इकडे का आलोय किंवा इथं आम्हाला रस्ता सुरक्षा कक्ष सुरू का करायची गरज आहे, कारण ह्या 2 सेक्टरमध्ये फक्त मोटरसायकल आणि पादचारी ह्या सेक्टरमध्ये मुंबईमध्ये मी स्थिती सांगतोय त्याच्यापेक्षा वेगळी स्थिती काही नसेल. कारण ओव्हरऑल जे पर्सेंटेज आहे रजिस्ट्रेशनचे जे पर्सेंटेज आहे ते साधारणतः 70% मोटरसायकल आहे, 10% तुमच्या कार आहेत, बाकीच्या सगळे गुड्स आणि बाकीचे व्हेकल्स आहेत. तर या संदर्भामध्ये ही जी आकडेवारी आहे ती आकडेवारी अत्यंत आपलं लक्ष वेधणारी आहे. यामध्ये आणखी अनालिसिस करायचा प्रयत्न केला तर वयाच्या 15 ज्या ठिकाणी लायसन्स दिलं जात नाही तरी सुद्धा त्याचा वापर केला असल्यामुळे 15 ते 45 या वयोगटातल्या लोकांचं जर प्रमाण बघितलं तर ते 50% पेक्षा जास्त आहे. आणि म्हणून आज आपण एका छोट्या कुटुंब पद्धतीकडे चाललेलो आहोत. एक मुलगा, एक मुलगी किंवा एकच मुलगी किंवा त्याच्याही पुढची परिस्थिती आपण आज बघतोय. पण मला असं वाटतं की त्या घरातला मुलगा किंवा मुलगी गेल्यानंतर केवळ या ठिकाणची अपघाताची आकडेवारी सांगणं या ठिकाणी अभिप्रेत नाही. त्याच्यानंतर त्या कुटुंबावर जे सोशल प्रॉब्लेम्स तयार होत आहेत, सायकोलॉजिकल इश्यू तयार होत आहेत की ते खूप भयानक आहे. ज्या पनवेलच्या या ठिकाणी एक ज्या अपघात घडला त्या एका बसमध्ये एकाच कुटुंबातले मुलगा आणि मुलगी त्या बसच्या अपघातामध्ये जळून मृत्युमुखी पडले. आणि त्यामुळं त्यानंतर भेटायला गेलेलं जे प्रशासन होतं त्यानंतर 2 महिन्यानंतर लक्षात आलं की त्या कुटुंबावर एवढा त्याचा घात झाला होता मनावर की ते कुठलाही मुलगा मुलगी बघितल्यानंतर त्या दोघांना हातावर हात घेऊन ते आपल्या घरी घेऊन जायचा प्रयत्न करत होते. तर इतक्या लेवलपर्यंत हे सायकोलॉजिकल इश्यू गेलेला आहे. आणि मला असं वाटतं की याच ठिकाणी आपण म्हणतो की आपली सगळी जगात सगळ्यात यंग अशी कंट्री आहे. आणि मला असं वाटतं की इतकी चांगली स्ट्रेंथ असणारी, कॅपॅसिटी असणारी, पॉवर असणारी जर मला ही तरुण मुलं विनाकारण निष्काळजीपणामुळे जर अपघातामध्ये जात असतील तर आपण तुम्हाला सगळ्यांना एकत्रित मिळून हातात हात घालून आपल्याला हे काम करायची गरज आहे. आणि म्हणून ह्या तरुण वर्गांकडे आम्हाला येण्याची आवश्यकता भासली आणि म्हणून आम्ही हा कक्ष स्थापन केला. सर, लॉ ऑफ एक्सटेन्शन मध्ये एक नियम आपल्या सर्वांना माहिती की हे काम करायचं असेल तर काय करायला पाहिजे, तर त्याच्यामध्ये आपण सगळेच काम करतो. एक म्हणजे लर्निंग बाय डुईंग अँड सीइंग इज बिलिव्हिंग. जोपर्यंत हे प्रत्यक्ष या ठिकाणी लोकांना त्या ठिकाणी काम करणार नाही किंवा प्रत्यक्ष मुलांनी सांगणार नाही, प्रेझेंटेशन देणार नाही, दाखवणार नाही, तोपर्यंत त्या मुलांचा या ठिकाणी विश्वास बसणार नाही. आणि जे स्वतः आता ज्या ठिकाणी एक सुरुवातीला उद्घाटनाच्या कार्यक्रमाच्या ठिकाणी एका मुलीने खूप छान त्या ठिकाणी बघितलं की ती इज कन्व्हिन्स्ड, तिला सगळं कळलेलं आहे, ती ज्या पद्धतीने ती प्रेझेंट करते की तिने तिची 5 महत्वाचे कारण तेच महत्वाचे कारण आहे आणि त्याच्यावर आपल्याला काम करायचंय. जगामध्ये कुठल्याही आता आपण अपघाताचे अनेक कारण सांगितले की दारू पूल वगैरे वगैरे वगैरे, हे कारणाच्या पेक्षा मी बेसिक कारणामध्ये जातो. 2च कारण महत्वाचे, 3च कारण महत्वाचे आहेत. एक म्हणजे निष्काळजीपणा, दुसरं आहे डिस्ट्रॅक्शन आणि तिसरं आहे बेफिकीर वृत्ती.
हे सगळे काम याच्यामध्ये बसतात आणि म्हणून याच्यावर सगळ्यांना मिळून आपल्याला काम करायचं आहे. मला असं वाटतं की त्याच्यासाठी हा जो कक्ष आहे त्याच्यासाठी खूप महत्वाचा ठरणार आहे. सर, आपल्या निमित्ताने एक उदाहरण माझं वैयक्तिक सांगतो आणि ते खूप महत्वाचं आहे की जीवनामध्ये, कॉलेज जीवनामध्ये एखादी अशी घटना घडून जाते की त्याचा आपण नंतर आपल्या आयुष्यामध्ये खूप त्याचा म्हणजे आज्ञाधारकपणे आपण काम करायला लागतो. मी ज्या कॉलेजमध्ये किंवा ज्या युनिव्हर्सिटीमध्ये शिकलो त्याचे कुलगुरू जे होते डॉक्टर दत्ताजीराव साळुंखे सर, स्वच्छतेच्या बाबतीमध्ये ते असं करत होते. आम्ही हॉस्टेलला ज्या ठिकाणी राहत होतो आम्ही कुठले असे कागद जे आपण वापरलेले कागद जे आहेत ते फिल्टर टाकायचे आम्हाला सगळ्यांना खूप सवय होती. ते सकाळी यायचे, कोणालाही काही बोलत नव्हते. ही काही फार अशी 50 वर्षाची गोष्ट आहे, फक्त 20 वर्ष 25 वर्षाच्या पूर्वीची अशी गोष्ट ते जेव्हा होते त्या ठिकाणी करत होते. तर त्या ठिकाणी हॉस्टेलला येऊन इतके चांगले कपडे घालून आणि कोट घालून यायचे आणि पाठीमागचे जे आम्ही टाकलेले जे कागदाचे तुकडे आहेत ते फक्त त्यांच्या कोटमध्ये घेऊन जात होते. सर, हे आम्हाला इतकं म्हणजे लज्जास्पद वाटायचं की काय करतोय आपण. त्यांनी आम्हाला कधी बोललं तुम्ही काय, फक्त एवढा एक काय करतो त्याचा आठवड्यातून एकदा असायचं. ते स्वच्छतेचं जे प्रतिबिंब आणि जे आम्ही ऍक्च्युअली प्रत्यक्ष कृती बघितलेली आहे. तर मी जीवनामध्ये माझ्या कार्यालयामध्ये ज्या कार्यालयामध्ये गेलोय त्या ठिकाणी स्वच्छतेच्या बाबतीमध्ये 1 नंबरचं त्याला प्राधान्य देऊन काम करायचा प्रयत्न केला. सर, तुम्ही जे पुढाकार घेतलेला आहे रस्ता सुरक्षा कक्षेचं स्थापन करण्यासाठी, मला असं वाटतं की खूप मोठं तुमच्या आयुष्यामध्ये तुम्ही भरपूर कामं केली असतील. तर मला असं वाटतं समाजाच्या दृष्टीने आणि आपल्या नांदेड जिल्ह्याच्या दृष्टीने खूप मोठं पुण्याचं काम आपण केलेलं आहे आणि आपण आणि म्हणून माझ्या परिवहन आयुक्त विभागाच्या वतीनं आपलं खूप खूप या ठिकाणी पुन्हा एकदा आभार व्यक्त करतो. आणि या ठिकाणी 2-3 कॉन्सेप्ट आम्ही बदलले. ट्रेनिंगच्या संदर्भामध्ये आम्ही कुठल्या ठिकाणी एका ठिकाणी लेवलवर ट्रेनिंग द्यायचो आणि सगळ्या अधिकाऱ्यांना त्या ठिकाणी बोलवायचो. गेल्या 2 मागच्या 6 महिन्यापासून हा चार्ज घेतल्यापासून आम्ही कन्सेप्ट बदललेला आहे. आम्ही सांगितलं की सगळ्या लोकांना मुंबई आणि पुण्यामध्ये बोलायच्या ऐवजी आम्हीच तिकडे येऊ. कारण भेटवर आल्यानंतर त्याची जी ग्रॅव्हिटी असते, जे सांगायचं त्याचा इफेक्ट वेगळा होतो आणि या ठिकाणी कोणत्याही प्रकारच्या म्हणजे लोकांचा त्याच्यामध्ये सहभाग वाढवण्यासाठी आम्ही हा खूप प्रयत्न करतोय. आम्ही आता अशा प्रकारचं ट्रेनिंग सुरू केलेलं आहे. प्रत्येक आम्ही जिल्हा लेवलवर जात आहोत प्रत्येक अधिकाऱ्यांना, कारण काही ट्रेनिंग आणि किंवा कुठल्या अशा प्रकारच्या चांगल्या वर्कशॉप मध्ये भाग घेण्यासाठी काही अधिकाऱ्यांना, मस्के अधिकाऱ्यांना बोलवलं जायचं. परंतु तसा विचार न करता आम्ही प्रत्येक अधिकारी आज आम्ही अशी व्यवस्था करायचा प्रयत्न केला की आमचा प्रत्येक अधिकारी प्रत्येक कॉलेजमध्ये जाऊन, प्रत्येक शाळेमध्ये जाऊन तो निश्चितपणे एक चांगल्या प्रकारचा नॉलेजेबल असा एखादा प्रेझेंटेशन घेऊन जाऊन त्याच्याबद्दलची माहिती देईल, अशा प्रकारचा आम्ही या ठिकाणी प्रयत्न केलेला आहे. आणि म्हणून आज निमशे या ठिकाणी माझ्याबरोबर काम करतात. त्यांचं एक कारण असं की आपण जर चांगली अधिकारी घडवले तर मला असं वाटतं की त्याचा खूप चांगला परिणाम होतो. नाशिकमध्ये जे काही काम केलेलं आहे त्याचं मला असं वाटतं की आम्ही जिल्हा प्रशासनामध्ये जे काही काम केलेलं आहे आणि त्यांनी पुन्हा एकदा या ठिकाणी नांदेडमध्ये हे काम सुरू केलं, त्याचा खूप मला आनंद वाटला. त्या ठिकाणी सुद्धा आम्ही माननीय जिल्हाधिकारी आणि माननीय त्या ठिकाणचे एसीपी सर, एसपी साहेब या सगळ्यांना घेऊन जे मोठं काम केलेलं आहे. कारण रस्ता सुरक्षा हा फक्त या ठिकाणी फक्त अवेअरनेस क्रिएट करून थांबत नाहीये, तर त्याच्या पुढे जाऊन, कारण आता सगळ्यात जास्त चांगलं दान हे फक्त रक्तदान राहिलेलं नाही, त्याच्याही पुढे जाऊन हे अवयवदानासारखं जे काम आहे ते सुद्धा आम्ही या विभागाच्या वतीनं हेल्थ डिपार्टमेंटला घेऊन करायचा प्रयत्न केलाय. आणि मला असं वाटतं की ह्या इंजिनिअरिंग कॉलेजेस किंवा ज्या मेडिकल कॉलेजेसच्या विद्यार्थ्यांचा निश्चितपणे याचा आम्हाला खूप उपयोग होणार आहे. आणि मला या ठिकाणी सांगावं असं वाटतं की सगळ्या लेवलची अवेअरनेस क्रिएट करण्यासाठी मला असं वाटतं की हा विभाग जो आहे तो खूप आम्हाला उपयोगी होणार आहे. सर, या परिवहन विभागाने 1995 रोजी महाराष्ट्र शासनामध्ये सगळ्यात अगोदर संगणकावर काम करणारा हा विभाग आहे. आणि आज मला गर्वाने सांगावं लागतं की अनेक आमच्याकडे परिवहन आयुक्तांनी कामकाज केलं. त्याचा परिपाक म्हणजे आज आम्ही 54 सर्व्हिसेस ह्या ऑनलाईन केलेल्या आहेत. नुसत्या ऑनलाईन नाही तर त्या फेसलेस सर्व्हिसेस आम्ही केलेल्या आहेत. आज आमच्या या विद्यार्थ्यांना जे कॉलेजमध्ये जे विद्यार्थी आहेत त्याचा सगळा मोठा फायदा या ठिकाणी मला असं वाटतं की आमच्याकडे लर्निंग लायसन्स याची आवश्यकता नाही. आम्ही ऑनलाईन सर्व्हिस ती सुरू केलेली आहे. कॉलेजेसमध्ये आपल्याकडे फक्त कम्प्युटर आणि तुमच्याकडे फक्त इंटरनेट सर्व्हिसेसची व्यवस्था असली की त्या ठिकाणी कोणत्याही विद्यार्थ्यांना लर्निंग लायसन्स या ठिकाणी मिळणार आहे.
आणि त्यामुळं ह्या ज्या सर्व्हिसेस सुरू केलेल्या आहेत त्या सर्व्हिसेसचा वापर सुद्धा या रस्ता सुरक्षा कक्षातून अनेक विद्यार्थ्यांना त्या निश्चितपणे मिळणार आहे. कारण आपल्याला माहिती आहे की पारदर्शकता निर्माण करण्यासाठी केलेलं आहे. मग आपल्या आरटीओ ऑफिसमध्ये आल्यानंतर अशा तरुण वयामध्ये वाईट अनुभव येण्यापेक्षा मला असं वाटतं की घर बसल्या त्याच्या एक सेल्फ सफिशियंट होण्याच्या दृष्टीनं आणि हे जे सर्व्हिसेस आहेत त्या खूप उपयोगी होणार आहेत. आजच्या निमित्तानं मी आमच्या आयुक्त कार्यालयाच्या वतीनं प्रशासनाचा खूप या ठिकाणी आभार व्यक्त करतो आणि आपण या ठिकाणी निश्चितपणे भविष्यामध्ये एक चांगला या नांदेड जिल्ह्यामध्ये 345 मृत्यू आहेत त्याचं प्रमाण कमी करण्यासाठी आपण निश्चितपणे सहकार्य कराल अशा प्रकारची एक अपेक्षा व्यक्त करतो. कारण जाता फक्त एकच सांगतो की 2015 मध्ये नाशिक जिल्ह्यामध्ये सगळ्या कॉलेजच्या विद्यार्थ्यांकडून एक सर्वे करण्यात आला 2015 मध्ये आणि त्या ठिकाणी हेल्मेट किती लोक घालतात याचा सर्वे केल्यानंतर अशी फिगर बाहेर आली की ती पण लाज असे वाटते असे सांगण्यासाठी फक्त आउट ऑफ 100 फक्त एकच माणूस हेल्मेट घालत होता. पण आज आपल्याला माहिती की लोकशाहीमध्ये बदलायला वेळ लागतो आणि 2015 मध्ये ते काम सुरू केल्यानंतर आज नाशिक शहरामध्ये हेल्मेट घालण्याचं प्रमाण 65 ते 70% गेलेलं आहे. तर मला निश्चितपणे खात्री आहे तांबोळी सर राऊत सर या ठिकाणी आहे सर आपण आज काम सुरू केलेलं आहे. मला खात्री आहे की 2022 मध्ये आपण काम करतोय 2026-27 मध्ये या नांदेड जिल्ह्यामध्ये खूप मोठा बदल झालेला असेल अशा प्रकारची एक आशा व्यक्त करतो आणि थांबतो. आम्ही प्रत्येक अधिकारी आज आम्ही अशी व्यवस्था करायचा प्रयत्न केला की आमचा प्रत्येक अधिकारी प्रत्येक कॉलेजमध्ये जाऊन प्रत्येक शाळेमध्ये जाऊन तो निश्चितपणे एक चांगल्या प्रकारचा नॉलेजेबल असा एखादा प्रेझेंटेशन घेऊन जाऊन त्याच्याबद्दलची माहिती देईल अशा प्रकारचा आम्ही या ठिकाणी प्रयत्न केलेला आहे. आणि म्हणून आज निमशे या ठिकाणी माझ्याबरोबर काम करतात त्यांचं एक कारण असं की आपण जर चांगली अधिकारी घडवले तर मला असं वाटतं की त्याचा खूप चांगला परिणाम होतो. नाशिकमध्ये जे काही काम केलेलं आहे त्याचं मला असं वाटतं की आम्ही जिल्हा प्रशासनामध्ये जे काही काम केलेलं आहे आणि त्यांनी पुन्हा एकदा या ठिकाणी नांदेडमध्ये हे काम येऊन काम सुरू केलं त्याचा खूप मला आनंद वाटला. त्या ठिकाणी सुद्धा आम्ही माननीय जिल्हाधिकारी आणि माननीय त्या ठिकाणचे एसीपी सर एसपी साहेब या सगळ्यांना घेऊन जे मोठं काम केलेलं आहे. कारण रस्ता सुरक्षा हा फक्त या ठिकाणी फक्त अवेअरनेस क्रिएट करून थांबत नाहीये तर त्याच्याही पुढे जाऊन कारण आता सगळ्यात जास्त चांगलं दान हे फक्त रक्तदान राहिलेलं नाही त्याच्याही पुढे जाऊन हे अवयदानासारखं जे काम आहे ते सुद्धा आम्ही या विभागाच्या वतीनं हेल्थ डिपार्टमेंटला घेऊन करायचा प्रयत्न केलाय. आणि मला असं वाटतं की ह्या इंजिनिअरिंग कॉलेजेस किंवा ज्या मेडिकल कॉलेजेसच्या विद्यार्थ्यांचा निश्चितपणे याचा आम्हाला खूप उपयोग होणार आहे. आणि मला या ठिकाणी सांगावं असं वाटतं की सगळ्या लेवलची अवेअरनेस क्रिएट करण्यासाठी मला असं वाटतं की हा विभाग जो आहे तो खूप आम्हाला उपयोगी होणार आहे. सर या परिवहन विभागाने 1995 रोजी महाराष्ट्र शासनामध्ये सगळ्यात अगोदर संगणकावर काम करणारा हा विभाग आहे. आणि आज मला गर्वाने सांगावं लागतं की अनेक आमच्याकडे परिवहन आयुक्तांनी कामकाज केलं त्याचा परिपाक म्हणजे आज आम्ही 54 सर्व्हिसेस ह्या ऑनलाईन केलेल्या आहेत. नुसत्या ऑनलाईन नाही तर त्या फेसलेस सर्व्हिसेस आम्ही केलेल्या आहेत. आज आमच्या या विद्यार्थ्यांना जे कॉलेजमध्ये जे विद्यार्थी आहेत त्याचा सगळा मोठा फायदा या ठिकाणी मला असं वाटतं की आमच्याकडे लर्निंग लायसन्स याची आवश्यकता नाही. आम्ही ऑनलाईन सर्व्हिस ती सुरू केलेली आहे. कॉलेजेसमध्ये आपल्याकडे फक्त कम्प्युटर आणि तुमच्याकडे फक्त इंटरनेट सर्व्हिसेसची व्यवस्था असली की त्या ठिकाणी कोणत्याही विद्यार्थ्यांना लर्निंग लायसन्स या ठिकाणी मिळणार आहे. आणि त्यामुळं ह्या ज्या सर्व्हिसेस सुरू केलेल्या आहेत त्या सर्व्हिसेसचा वापर सुद्धा या रस्ता सुरक्षा कक्षातून अनेक विद्यार्थ्यांना त्या निश्चितपणे मिळणार आहे. कारण आपल्याला माहिती आहे की पारदर्शकता निर्माण करण्यासाठी केलेलं आहे. मग आपल्या आरटीओ ऑफिसमध्ये आल्यानंतर अशा तरुण वयामध्ये वाईट अनुभव येण्यापेक्षा मला असं वाटतं की घर बसल्या त्याच्या एक सेल्फ सफिशियंट होण्याच्या दृष्टीनं आणि हे जे सर्व्हिसेस आहेत त्या खूप उपयोगी होणार आहेत. आजच्या निमित्तानं मी आमच्या आयुक्त कार्यालयाच्या वतीनं प्रशासनाचा खूप या ठिकाणी आभार व्यक्त करतो आणि आपण या ठिकाणी निश्चितपणे भविष्यामध्ये एक चांगला या नांदेड जिल्ह्यामध्ये 345 मृत्यू आहेत त्याचं प्रमाण कमी करण्यासाठी आपण निश्चितपणे सहकार्य कराल अशा प्रकारची एक अपेक्षा व्यक्त करतो. कारण जाता फक्त एकच सांगतो की 2015 मध्ये नाशिक जिल्ह्यामध्ये सगळ्या कॉलेजच्या विद्यार्थ्यांकडून एक सर्वे करण्यात आला 2015 मध्ये आणि त्या ठिकाणी हेल्मेट किती लोक घालतात याचा सर्वे केल्यानंतर अशी फिगर बाहेर आली की ती पण लाज असे वाटते असे सांगण्यासाठी फक्त आउट ऑफ 100 फक्त एकच माणूस हेल्मेट घालत होता. पण आज आपल्याला माहिती की लोकशाहीमध्ये बदलायला वेळ लागतो आणि 2015 मध्ये ते
काम सुरू केल्यानंतर आज नाशिक शहरामध्ये हेल्मेट घालण्याचं प्रमाण 65 ते 70% गेलेलं आहे. तर मला निश्चितपणे खात्री आहे दामोळी सर, राऊत सर या ठिकाणी आहे सर, आपण आज काम सुरू केलेलं आहे. मला खात्री आहे की 2022 मध्ये आपण काम करतोय. 2026-27 मध्ये या नांदेड जिल्ह्यामध्ये खूप मोठा बदल झालेला असेल अशा प्रकारची एक आशा व्यक्त करतो आणि थांबतो. तिसऱ्या दिवसापासून आमच्याकडे बरेचशे शाळांकडनं सर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करायला तुम्ही कधी याल आणि शालेय परिवहन समितीच्या बैठका कधी घ्यायच्या असे पत्र आणि मेसेज यायला सुरुवात झाली. तसंच हे 357 कॉलेजेसमध्ये हेच रस्ता सुरक्षेचं जे स्किल आहे, नॉलेज आहे, हे पसरवण्यासाठी परिवहन विभाग आणि विद्यापीठ आपण कटिबद्ध आहोत. खरं तर अपघात कमी करण्यासाठी 3 गोष्टीची गरज आहे: एज्युकेशन, इंजिनिअरिंग, एन्फोर्समेंट. परिवहन विभाग साहेबांनी सांगितल्याप्रमाणे सर्व अधिकारी हे इंजिनियर्स आहेत. एज्युकेशन आपल्या माध्यमातून आणि माध्यमिक शाळेच्या आणि सर्व शाळांच्या माध्यमातून आम्ही देण्याचा प्रयत्न करतोय. नाहीच कोणी ऐकलं तर शेवटी एन्फोर्समेंट आम्ही करणार आहोत. त्यामुळे आता सर्वसाधारणतः एन्फोर्समेंटच्या आधी एज्युकेशन करण्यासाठी सर्वसामान्यांना समजेल अशी जी भाषा असते ती म्हणजे लोकांना व्हिडिओ, चलचित्र किंवा इतर बाबीतून मार्गदर्शन करणे. आणि त्या मार्गदर्शनासाठी डॉक्टर पृथ्वीराज कौर सर, संचालक ललित व वेग कमी जीवनाची हमी, वेग कमी जीवनाची हमी, वेग कमी जीवनाची हमी. जो चुकला नियमाला तो हुकला जीवनाला, जो चुकला नियमाला तो हुकला जीवनाला, जो चुकला नियमाला तो हुकला जीवनाला. मनाचा ब्रेक, उत्तम ब्रेक, मनाचा ब्रेक, उत्तम ब्रेक, मनाचा ब्रेक, उत्तम ब्रेक. आपला जीव सांभाळा, दुर्घटनावर घडला, आपला जीव सांभाळा, दुर्घटनावर घडला, आपला जीव सांभाळा. दुर्घटनावर घडला. वाळव्या निर्बंध रहदारीचा, करूया प्रवास आनंदाचा, वाळव्या निर्बंध रहदारीचा, करूया प्रवास आनंदाचा, वाळव्या निर्बंध रहदारीचा. करूया प्रवास आनंदाचा. ए चला चला, आपल्याला अशोकच्या बर्थडेला जायचंय. हॅपी बर्थडे To you, happy birthday to you, happy birthday dear Ashok, happy birthday to you. मग काकू, काय गिफ्ट करणार होता तुम्ही अशोकला? सरप्राईज आहे. ढांटडान. वाव, बाईकची चावी. मम्मी, एका मिनिटात आलो चक्कर मारून. अरे अरे, हेल्मेट घेऊन जा, हेल्मेट. अगं गल्लीतच आहे, बाहेर जाणार नाही. ए चल रे. अरे हेल्मेट. काकू, ते आपल्या अशोकचा ऍक्सिडेंट झाला, आमच्या डोक्याला मार लागला. अरे आणि देवा. अशोक, अरे देवा. गाडी हाकण्याची करू नका घाई, घरी वाट पाहत आहे तुमची आई. गाडी हाकण्याची करू नका घाई, घरी वाट पाहत आहे तुमची आई. गाडी हाकण्याची करू नका घाई, घरी वाट पाहत आहे तुमची आई. गाडी हाकण्याची करू नका घाई, घरी वाट पाहत आहे तुमची आई. गाडी हाकण्याची करू नका घाई. घरी वाट पाहत आहे तुमची आई. एक गोष्ट सांग ना मधली. काय माहित आहे काय, एक बार यानं असं दारू पिऊन घरी गेलं, याची बायको दारू पिऊन काल असं मार लागली बोलायला. आपली बायको एवढी हिंमत, बायको जर मला डोळे जरी काढून बघली हा तरी एक अशी देश कुठे गेल्या, कुठे गेल्या. इकडा उठ. म्हणजे फोन आला, फोन आला काय येते फोन कोणा कोणाला. तुझ्या बायको काय ह्याच्या बायकोचा पण ह्याच्या फोनवर सिक्रेट मागायला भाऊ. नो स्मोकिंग. हॅलो, हॉस्पिटल मध्ये 2 मिनिटात आलो. हो, गाडी काढ भाऊ. हा कोणाला काय झाले, आईची तब्येत बरोबर. कोणाच्या, माझ्या. आज गाड़ी तेरा भाई चलाएगा. म्हणजे मी. अरे याला तर स्टेरिंगच नाही. टू व्हीलर आहे. टू व्हीलर आहे का.
बसा रे. बसले काय? थांब चाबी चालू करू. एक बघून काय बघू? पॉवर स्टार्ट आहे आपली गाडी. पावर आहे. ढकलून घातलंय. जोरात भाऊ, अजून जोरात. अजून जोरात. कराल नशा होईल नशा. कराल नशा होईल नशा. कराल नशा होईल नशा. होईल नशा. होईल नशा. नवी गाडी. अरे बाप रे बाप. ही बघलास काय? कोणती आहे? बुलेट. 350. 400 इकडे आहे. अबे इकडे बघ फटाके फट फट फट. रात्रभर झोपू दे ना माय गल्लीवाल्याला. आता बघ असं करून दाखवा. असं बघा. तू असं काय? अरे असं एवढं भारी. आपण दोघं एकटाच म्हणता. 1 2 साडे माडे 3. मत करो इतनी मस्ती. मत करो इतनी मस्ती. जिंदगी नहीं है सस्ती. 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 हा थांब, आलोच. आलो. तिथंच थांब बरं, कुठं हलू नको. हा थांब तिथंच. गडबड काय करतोस रे तू? थांब तिथंच. घरापर्यंत आलो रे. आवरा वेगाला. सावरा जिंगाला. 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 अपघात झाल्यानंतर टोल फ्री नंबर 108 ला कॉल करा. अपघात होने के बाद टोल फ्री नंबर 108 पर कॉल कीजिए. फॉर इमरजेंसी हेल्प प्लीज डायल 108. यांनाही त्यांनी हसवलं आणि काहीतरी मेसेज दिला. नक्कीच हे आणि याच्यात अजून काही सुधारणा करून आम्ही पथनाट्य ग्रामीण भाग शालेय शिक्षण विभागामध्ये आणि सर्व एजन्सीज वरती ज्यांची कंट्रोल असतो किंवा जे त्यांच्या इशाऱ्यावर चालतात अशा जिल्हा परिषदेच्या इथे स्थापन केल्यामुळे खरंच ते अभिनंदन करते. कारण हा एकदम अनुकरणीय असा उपक्रम त्यांनी आज या ठिकाणी आयोजित केलाय. पण त्याचबरोबर मला एक सांगावंसं वाटतं की हा कक्ष जेवढ्या आपण स्फूर्तीने आणि उपक्रमशीलतेने सुरू केला, आपली जबाबदारी पण खूप वाढलेली आहे. कारण जेव्हा आपण प्रथम कुठला तरी इनिशिएटिव्ह घेत असतो तेव्हा सगळ्यांचं लक्ष आपल्याकडे असतं. आणि गेल्या 2 दशकापासून रस्ता सुरक्षा हा प्रश्न आपल्या सगळ्यांना भेडसावतो आहे. आणि मुळात याकडे बघण्याचा हा दृष्टिकोन, तर या सेलला नुसतं म्हणजे हा अत्यंत सुंदर असा स्ट्रीट प्ले केला. अगदी स्टनिंग असा होता ज्यातून मला वाटतं भाषणाची काहीच गरज नाही, सगळे मेसेज त्यांनी दिलेत. पण हा उपक्रम करताना मी सीओ जिल्हा परिषद म्हणून माझी जी ग्रामीण व्यवस्था आहे त्यामध्ये जी शाळेतले मुलं आहेत यापर्यंत पोहोचवण्यासाठी आम्ही सुरू केलेला हा उपक्रम अजून गतीने करावा असं मला आज प्रामाणिकपणे वाटलं. कारण आज आपण बघतोय की अनेक छोट्या छोट्या गोष्टी आहेत. सगळ्याच मान्यवरांनी, एक्सपर्टाईज लोकांनी या ठिकाणी सांगितलंय की डाव्या बाजूनी चालावं असं आपल्याला आपल्या ठिकाणी सांगितलंय. पण उलट फॉरेन मध्ये एक्झॅक्टली अपोजिट आहे, उजव्या बाजूनी चालतात. कारण डाव्या बाजूने चालल्यावर मागचा जो आहे तो आपल्याला येऊन धडकतो, आपल्याला काहीच कळत नाही. पण उजव्या बाजूने आपण चालत असेल तर आपल्याला येणारं वाहन या ठिकाणी दिसत असतं. 4-5 वर्षापूर्वी मी एक्सपर्टाईजच्या भाषणातून ऐकलं आणि मला खरंच खूप अपील झालं. तशा छोट्या छोट्या जे टिप्स आहेत, हेल्मेट घालणं असेल, मोबाईलचा त्या ठिकाणी म्हणजे वापर, अतिरेक वापर कसा करत असेल. मी छोटंसं माझं उदाहरण सांगते आणि त्यानंतर थांबते. की औरंगाबादला एकदा माझ्या मुलीला घेऊन मी गाडी चालवत असताना इतकी घाई आहे आता सगळ्यांची आणि इतकी मानसिकता बदलण्याची गरज आहे की जेव्हा रेड लाईट लागलेला होता
मागून कंटिन्युअस हॉर्न येत होता की चला पुढे चला पुढे, आणि अनेक 2-3 लोक सुद्धा क्रॉस करत होते, पण मी मात्र पेशन्सनी थांबले होते. शेवटी मागच्या गाडीला मला उतरून सांगावं लागेल की रस्ता लाल लाईट आहे म्हणून मी थांबले, मला काही हाऊस नाहीये म्हणून थांबली आहे. म्हणजे इतकी लोकांना आजकाल नियमाची आणि या ठिकाणची मानसिकतेमध्ये जी गरज आहे, त्या मुलींनी NSSच्या खूप चांगल्या रीतीने सांगितलं डूज अँड डोंट्स. तर सगळ्यात पहिले मला असं वाटतं की आपण अनेक प्रयोग लहानपणापासून करत असतो, अभ्यासक्रमात टाकत असतो, पण नेमका मृत्यू जर नैसर्गिक आला तर कोणालाच काही वाटत नाही, कारण ते आपल्या हातात नसतं. पण हाच मृत्यू जेव्हा अपघाताने होतो आणि त्या कुटुंबातला लहान मुलगा, कॉलेज मधला मुलगा किंवा अचानक आपल्या कुटुंबातली एखादी व्यक्ती विनाकारण दोष नसताना फक्त ऍक्सिडेंटनी जाते, तेव्हा समाज मन किंवा त्या कुटुंबातलं मन अत्यंत व्यथित होतं आणि विनाकारण त्या गोष्टी आपल्याला ज्या आपण थांबवू शकतो त्या घडत असल्यामुळे या गोष्टींवर मला असं वाटतं खूप चांगल्या रीतीने आपण पुढे येण्यासाठी गरज आहे. आजच्या या कार्यक्रमाच्या बाबतीत म्हणजे खरंच चांगला कार्यक्रम घेतला, अत्यंत नियोजित असा हा कार्यक्रम, सुंदर असा कार्यक्रम छोट्या कालावधीमध्ये घेतला. अवयवदानासाठी सुद्धा कार्य म्हणजे दिला तर आम्ही देऊच तुम्हाला म्हणजे पूर्ण पाठिंबा. परंतु या सगळ्याच्यातनं नांदेड जिल्हा ऍक्सिडेंट मध्ये आपण थांबवण्यासाठी आणि या रस्ता सुरक्षा कक्षाच्या सगळ्या गोष्टींसाठी अव्वल नंबरवर राहील अशी मी अपेक्षा करते आणि माझे 2 शब्द संस्थांच्या वतीने आपल्यावरती टाकत आहोत. रस्ता सुरक्षा समिती आणि त्या अंतर्गत जिल्ह्यातील सर्व घटकांवरती ज्यांचा प्रत्यक्ष अप्रत्यक्ष ज्यांचा कंट्रोल असतो, आणि आपल्या जिल्ह्याचे नवनियुक्त जिल्हाधिकारी श्री राऊत सरांना मी विनंती करतो की त्यांनी कृपया आपलं मार्गदर्शन करावं. वेळेअभावी सर्वांना रस्ता सुरक्षा कक्ष उद्घाटनासाठी विशेषत्वानं उपस्थित असलेले आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष सन्माननीय कुलगुरू डॉक्टर भोसले सर, त्याचप्रमाणे मंचावर उपस्थित असणारे आपले परिक्षेत्राचे पोलीस आणि सर्व उपस्थितांना नमस्कार. विद्यापीठाचं मी सर्वप्रथम अभिनंदन करेन की महाराष्ट्रातला पहिला रस्ता सुरक्षा कक्ष आपण या ठिकाणी सुरू केला, आणि तो एका अर्थानं त्यातनं हा संदेश जातोय की रस्ता सुरक्षामध्ये जे आता मगाशी सांगण्यात आलं की एज्युकेशन, एन्फोर्समेंट आणि इंजिनिअरिंग 3 विंग्स असतात. त्यातल्या एज्युकेशन वरती, कारण विद्यापीठ हे शिक्षणासाठीचा परमोच्च बिंदू प्रत्येक ठिकाणचा असतो, आणि त्या ठिकाणी आपण आता असं अधिष्ठित करतोय की हा कशा पद्धतीने लोकशिक्षणाचा एक विषय होतोय आणि व्हायला पाहिजे. तर ते खरंच अभिनंदनीय बाब आहे. आणि मला वाटतं की सगळ्याच विंगच्या लोकांना आता आपापल्या जबाबदाऱ्या माहित आहेत. इंजिनिअरिंग डिपार्टमेंटला माहिती आहे की रस्त्यांची सुरक्षितता कशी असावी, रस्ते खराब असताना अपघात होतात, रस्ते खूप जास्त चांगले झाले तरी सुद्धा वेगळ्या कारणांनी अपघात होतात, त्याची आपण सगळ्यांनी समीक्षा करून आपल्या डिझाईन्स मध्ये तसे बदल करायला पाहिजेत. दुसरा विषय असतो एज्युकेशनचा. त्यामध्ये मला वाटतं की या कक्षाद्वारे आपण 2 पद्धतीने काम करू शकतो. एक तर स्वतः काही लोकांना आपण जिथे रस्ता सुरक्षा दूत म्हणून ट्रेन करू शकतो, मग आपले विद्यार्थी असतील, काही स्वयंसेवी संघटनांचे प्रतिनिधी असतील, आणि त्याचबरोबर आपण या लोकांना मास्टर ट्रेनर म्हणून पुढे पाठवू शकतो की यांनी मग समाजात जाऊन इतरांना ट्रेनिंग घ्यावं. विशेषतः सोशल वर्क किंवा अशा पद्धतीतले जे विद्यार्थी असतात ज्यांना फील्ड ऍक्टिव्हिटीज बऱ्याच असतात त्यांचा आपण उपयोग करून घेऊ शकतो. आणि 2 गोष्टींमध्ये आपण ट्रेनिंग देऊ शकतो, की स्वतः वाहन चालवत असताना किंवा रस्त्यावरून पायी चालत असताना काय दक्षता घ्यावी, आणि अपघात झाल्यावरती त्या ठिकाणी प्रतिसाद म्हणून एक रिस्पॉन्डर म्हणून आपण काय करावं हे सुद्धा तेवढंच महत्वाचं आहे. कारण बऱ्याचदा आपण बघतो की ऍक्सिडेंट झाल्यावरती तिथं तो बिचारा पडलेला असतो आणि अनेक म्हणजे मिनिट, अनेक तास त्यात वाया जातात, गोल्डन टाइम लागतो होता, आणि मग ते हॉस्पिटलमध्ये आपल्याला त्यांना दाखल करताना उशीर झाल्यावरती मग डॉक्टरांच्या सुद्धा हातात फार काही राहत नाही. ही सुद्धा एक महत्वाची जबाबदारी आपल्याला त्यामध्ये घ्यायची आहे. त्याचबरोबर एन्फोर्समेंट मध्ये पोलीस विभाग असेल, परिवहन विभाग असेल, इतर सगळे ते संबंधित विभाग असतील, यांना आपापल्या कर्तव्याचं काम करत असताना जनतेकडनंही तेवढं सहकार्य अपेक्षित असतं. हे फक्त वन साइड नसतं. म्हणजे खरं तर सिग्नल यासाठी आले की त्या ठिकाणी कोणी पोलीसमन किंवा पोलीस वुमन उभी राहून त्यांचा वेळ घालू नये, पण आज परिस्थिती अशी की सिग्नलचं एन्फोर्समेंट करण्यासाठी सुद्धा त्या ठिकाणी आपल्याला पोलिसांना डिप्लॉय करावं लागतं. ही सगळ्यांना आपल्याला एक समाज म्हणून विचार करण्यासारखी गोष्ट आहे. त्याचबरोबर आपण जर विचार केला तर आज असं कोणीच नसेल की ज्याच्या स्वतःचा किंवा परिचिताचा किंवा अगदी आप्तस्वकीयांचा अपघात झाला नसेल, आणि किंवा त्याच्या पुढे जाऊन आपण आपल्या जवळच्या कुणाला तरी अपघातात गमावलं नसेल असं कोणीच नसतं. परंतु तरी सुद्धा क्षणिक वेगासाठी, थोड्याशा कन्व्हिनियन्ससाठी एक यू टर्न पडू नये म्हणून रॉंग साईडने जाणे, वेगाने चालवणे असे प्रकार होत असतात.
डिस्ट्रॅक्शन्स हा फार महत्त्वाचा विषय या ठिकाणी मांडण्यात आला. विशेषतः मला वाटतं की सगळ्या विभागांनी याच्यावर थोडं आपण काम करायला हवं की जे आजकाल इयरफोन्स लावून किंवा मोबाईल कानाला लावून जे चालतात आणि काही फार महत्त्वाचं नसतं. म्हणजे मी अक्षरशः जळगावला असताना बघितलं की जळगाव ते नाशिक 2.5 तास ती व्यक्ती समोर म्हणजे गाडीच्या पॅरलल चालत होते आणि पूर्ण वेळ त्याचं इयरफोनवरती बोलणं सुरू होतं. काय महत्त्वाचं असेल मला माहित नाही किंवा खरंच बोलण्यासारखं होतं का, परंतु अशा ठिकाणी जास्त अपघात होऊ शकतात. स्वतःचा नाही तर इतरांचं आपण जीवन धोक्यात घालू शकतो. याच्यावरही आपण एक समाज म्हणून थोडंसं चिंतन करायला हवं. आणि सर्वात शेवटी मी एवढंच म्हणेल की आपण जे स्मरणचिन्ह आज दिलेलं आहे हेल्मेट घातलेली व्यक्तीचं आणि त्याच्यावर सगळ्यांचं नाव पण आहे त्यांचं, आपण एक असं करू शकतो सर्वजण आपल्याकडे भेटायला खूप लोक येतात, आपल्या कार्यालयातल्या टेबलवर आपण ते ठेवूया. लोकांना सारखं खूप चांगल्या पद्धतीचं आज हे आपण नियोजन केलेलं आहे. आणि अर्थातच मी विशेष अभिनंदन करेल आपल्या पथनाट्याच्या टीमचं. तुम्ही अतिशय थोडक्यामध्ये खूप चांगला संदेश दिलेला आहे. हा संदेश अजून आपण इतरत्र कसा देता येईल याच्यासाठी सुद्धा प्रयत्न करू. यासहितच माझं मी मनोगत थांबवतो. आपल्या सगळ्यांचे आभार मानतो. धन्यवाद. ओके राईट. थँक्यू सर. नंदकिशोर पुरगे आणि NSS मार्फत त्या अपघातानंतर अपघातग्रस्त व्यक्तीला दवाखान्यात पोहोचवणे त्यापासून त्याच्या दर्शनापर्यंत या ठिकाणचे स्टेक होल्डर्स आदरणीय सिव्हिल सर्जन साहेब, सॉरी आपलं नाव विसरलो. खरंच याची काही आवश्यकता आहे का? या ठिकाणी कक्ष आपण नवीन ओपन केलेला आहे. त्यामुळे आपल्याला बेसिकली हे समजणं आवश्यक आहे की मोटर वाहन कायदा जो आहे तो कायदा हा एक सोशल कायदा आहे. तो खूप जास्त आणि 100% आपण एन्फोर्स करू शकत. त्यामुळं अपेक्षित असं आहे की हे समाजाने आत्मसात करणं आवश्यक आहे आणि ते फॉलो करणं आवश्यक आहे. कायद्याने सांगितलेलं आहे की जर तुम्ही असं केलं तर कदाचित तुमचं वय वाढू शकेल, आयुष्यमान वाढू शकेल, ऍक्सिडेंट्स कमी होऊ शकतील आणि ते समाजाने आत्मसात करणं आवश्यक आहे. अनफॉर्च्युनेटली आपल्या इथे परिस्थिती अशी आहे की सर्वात अगोदर रस्ता तयार करा, त्यानंतर त्याला रस्ता चांगला झाला पाहिजे, त्याच्यावर खड्डे नको, त्यानंतर मग मागणी येते की त्याला स्पीड बॅरियर लावा. म्हणजे अगोदर सांगायचं की सुसाट वेगाने चाललं पाहिजे त्यामुळे रस्ता चांगला करा आणि त्यानंतर सांगायचं की सुसाट वेग कमी झाला पाहिजे त्यासाठी स्पीड ब्रेकर लावा. त्यानंतर रस्ता चांगला झाला पाहिजे, चौक झाला पाहिजे, चौक सुशोभीकरण करा, परत त्या ठिकाणी लाईट लावा, सिग्नल लावा. सिग्नल लावल्यानंतर परत अजून त्या ठिकाणी पोलिसमन का नाही, त्या ठिकाणी एन्फोर्स का होत नाही, पोलिसमन असेल तर तो मग फिजिकल पावती का देतो, इलेक्ट्रॉनिक पावती का देत नाही. खूप इंटरकनेक्टेड प्रॉब्लेम्स आहेत आणि याच्या पाठीमागं कारण एकच आहे की आपला समाज आपण सेल्फ डिसिप्लिन आणि सेल्फ एज्युकेटेड नाही. आपल्याला प्रत्येक गोष्ट दिली पाहिजे, सांगितली पाहिजे, केली पाहिजे, तरच आपण करतो. त्याच्यामधून असं दिसून येतं. तर या कक्षाची स्थापना करण्याचा उद्देश जो आहे तो अवेअरनेस आहे, एज्युकेटिंग आहे. एज्युकेशन का झालं पाहिजे आणि एज्युकेशन कसं झालं पाहिजे त्याच्या थोडक्यात काही फॅक्ट्स अँड फिगर्स सांगतो. कारण की मी कितीही जर तुम्हाला सांगितलं की ऍक्सिडेंट होऊ देऊ नका, काय इम्पॉर्टन्स आहे, आता सर्व वक्त्यांनी सांगितलं की कसं झालं पाहिजे, किती झालं पाहिजे. आपल्या परिवहन आयुक्तांनी खूप मजेशीर उदाहरणं पण दिलेली आहेत त्यांनी फॅक्ट्सवर. थोडेसे फॅक्ट्स अँड फिगर्स जर आपण पाहिले आणि आपण फॅक्ट्स कसे पाहायचे हे जर आपण लोकांनाही समजावून सांगितलं तर कदाचित त्याच्या पाठीमागचा जो उद्देश आहे तो आपण चांगल्या तऱ्हेने समजू शकतो. 2022 चालू आहे आणि मागचे 2 वर्ष कोविडमध्ये गेले, त्यामुळे मागच्या 2 वर्षाचे जे फॅक्ट्स अँड फिगर्स आहेत ते पूर्णतः रिफ्लेक्टिव्ह नाही आहेत आपल्या सोसायटीचे. त्यामुळे त्याच्या अगोदरचं जे वर्ष आहे, शेवटचं नॉर्मल वर्ष 2019 ते जर आपण पाहिलं तर ते थोडंसं त्यातल्या त्यात जास्त इफेक्टिव्ह आहे. परंतु 2019 आणि 2022 मध्ये सुद्धा पाहिलं आपण तर लाखो वाहनांची त्याच्यामध्ये संख्या वाढलेली आहे. त्यामुळे आपण ते काउंट करून मी जे सांगत आहे ते आपण आत्मसात करा. 2019 जर आपण पाहिलं तर शेवटचे जे वर्ष होतं 2019 आणि त्याचे जे फॅक्ट्स अँड फिगर्स आहेत, एकूण ज्या अपघात झालेले आहेत त्या आहेत 4,37,000 एकूण अपघात भारतामध्ये, सर्व स्टेट, सर्व युनियन टेरिटरीज. याच्यापैकी या अपघातामध्ये एकूण जी जखमीची संख्या होती ती जवळपास 4,40,000 अप्रॉक्सिमेट एकदम.
आणि मृत्युमुखी जे पडलेले आहेत ते 1,54,000. ही फॅक्ट्स आहे, हे आपल्याला माहिती आहे. परंतु याचे परिणाम काय आहेत, याचे परिणाम कसे झालेले आहेत. आताच पथनाट्य अतिशय सुंदर सादर केलं आणि त्याच्यामधूनही बरेच मुद्दे आले. हेल्मेटचे मुद्दे, सीट बेल्टचे मुद्दे, इव्हन ड्रंकन ड्राईव्हचे मुद्दे. ओव्हर द पिरियड ऑफ टाइम आपल्या कळसकर साहेबांनी सांगू इच्छितो की ओव्हर द पिरियड ऑफ टाइम आपण पाहायचं मुंबईमध्ये ड्रंकन ड्राईव्हची खूप मोठी मोहीम झाली. त्यानंतर ओव्हर द स्टेट झाली. ड्रंकन ड्राईव्हचे केसेस खरंच कमी झालेले आहेत. जे एकूण डेथ आणि जे मृत्युमुखी पडलेले प्रमाण आहे ते जर आपण पाहायला सुरुवात केली तर सर्वात जास्त जे आहे ते ओव्हर स्पीडिंगच्या डेथ आहे. जवळपास 60%, म्हणजे 86,000 ज्या डेथ झालेल्या आहेत किंवा 2,62,000 ज्या ऍक्सिडेंट आहेत त्या ओव्हर स्पीडिंगमुळे आहे, बेदरकारपणे. डेंजरस ड्रायव्हिंग आणि केअरलेस ओव्हरटेकिंग त्याच्यामुळे जे आहे ते सेकंड हायेस्ट आहे. ते 25%, 42,000 डेथ आणि 1,12,000 त्याच्या केसेस. आपण जे सांगतो ड्रंकन ड्रायव्हिंग, दारू पिऊन वाहन चालवणे, त्याची संख्या आहे जवळपास 7,300. डेथ आहेत 2900 आणि त्याचं एकूण डेथ मध्ये जे प्रमाण आहे ते आहे 1.7%, हार्डली 2%च्या खाली. जे व्हेकल डिफेक्ट आपण सांगतो, चुकीचे वाहनामध्ये फॉल्ट, त्याचं अंदाजे डेथ मध्ये जे प्रमाण आहे ते 0.8% आहे, 1% पेक्षा खाली आहे. रोड बरोबर नाही, खड्डे आहेत, खड्ड्यामुळे अपघात झालेला आहे. त्याच्यामुळे जे वाहनाचे जे अपघाताचे प्रमाण आहे ते आहे 0.5%. म्हणजे आपण कितीही कुणालाही दोष दिला तरी शेवटी जो मुख्य फोकस आहे तो त्या व्यक्तीवर येऊन जातो आणि त्या व्यक्तीची जी स्वतःची ऍटिट्यूड आहे, स्वतःची डिसिप्लिन आहे ती या ठिकाणी येते. 0.5% रोडमुळे अपघात, 0.8% व्हेकल डिफेक्टमुळे, अल्कोहोल ड्रिंकिंगमुळे 1.7% टोटल डेथ. परंतु 65%, 65% मेजर चंक जो आहे तो आहे आपल्या स्वतःच्या निष्काळजीपणा आणि हे आपण विसरून चालणार नाही. 4,37,000 फक्त अपघात नाही आणि 1,54,000 फक्त डेथ नाही. आपल्याला याच्यामध्ये पाहायचं आहे की सध्या जे युक्रेनचं वार चालू आहे ज्याची आपल्याला खूप काळजी आहे, त्याच्या जे डेथची संख्या मागच्या वर्षी या वर्षीची जी होती ती होती 7 ते 14,000. बऱ्याच लोकांची वेगवेगळे फॅक्ट्स आणि फिगर्स आहेत, कुणी ओपन करतं कुणी ओपन नाही करत, परंतु मॅक्सिमम जी आहे ती 12-13,000च्या वर नाही ही डेथ संख्या. आणि आपल्या देशामध्ये दरवर्षी आपण 1,54,000 लोक मृत्युमुखी पडत आहेत आणि आपण त्यांना दूर करत आहोत. 1,54,000 म्हणजे ही फॅक्ट फक्त फिगर नाही. आपण 1,54,000 परिवार ट्रॉमाटाइज्ड क्रायसिस मध्ये आलेले आहेत. म्हणजे आपल्या जी लोकसंख्या आहे, जेवढे आपले परिवार आहेत त्याच्यापैकी 1,54,000 परिवार दरवर्षी ट्रॉमाटाइज्ड होत आहेत, ते पाठीमागे येत आहेत. आणि एक अपघात झाला म्हणजे फक्त तो अपघात नसतो, त्या परिवाराला खूप मोठा सेटबॅक असतो. त्याचा करता करविता, त्याचा कमावता व्यक्ती जातो किंवा त्याचा पुढची जनरेशन त्याच्या ठिकाणी जाते आणि त्यासाठी तो परिवार मागे येतो आणि तेवढा आपण आपल्या सोसायटीमध्ये तेवढा परिवार मागे पडतो. याच अपघाताला जर दुसऱ्या आपण पद्धतीने पाहायला सुरुवात केली तर व्हेकल वाईज जर आपण थोडंसं पाहिलं जे डेथ आहे आणि जे व्हेकल, कोणत्या व्हेकलमुळे किती डेथ झालेले आहे ते जर आपण पाहिलं तर ट्रकमुळे झालेल्या अपघातामुळे जे डेथ झालेले आहेत त्याचं प्रमाण आहे हार्डली 14%, 14%. बसेसचं आहे 6%, 5.9%, इन्क्लुडिंग आपल्या ट्रॅव्हल्सच्या बसेस. जे कार आणि जीप यांच्या ज्या अपघाताचं आणि डेथचं जे प्रमाण आहे ते आहे जवळपास 20%. प्रायव्हेट कार, टॅक्सी आणि सर्वात मोठा चंक आहे तो आहे टू व्हीलर्स, 38%. त्याच्यामुळे ज्या जवळपास 50% ज्या जे डेथ आहेत, 58,000 डेथ जे आहेत त्या फक्त टू व्हीलर्स मध्ये झालेल्या आहेत. एक तर टू व्हीलरची धडक किंवा स्वतः टू व्हीलरच्या अपघातामुळे झालेलं आहे. एवढं हे प्रमाण टू व्हीलर्स मुळे झालेलं घातक आहे. जे टू व्हीलरचे जे प्रमाण आहे, टू व्हीलर्स मध्ये बरेच आहेत, स्कूटी आहेत, मोटर बाईक आहेत, मोपेड आहेत, मोटरसायकल आहेत. त्यापैकी 90% ज्या केसेस आहेत, 90% ज्या डेथ आहेत त्या फक्त मोटरसायकलच्या आहेत. म्हणजे बाकी 10% मध्ये सायकल आहे, स्कूटी आहे, छोट्या बाईक आहेत किंवा नॉन मोटराइज बाईक आहे. जर आपण जीप आणि कार आणि जीपचा फक्त एक छोटासा हे सांगतो की कार आणि जीप मध्ये
जे टोटल ऍक्सिडेंट आहे त्यापैकी फक्त 8% ऍक्सिडेंट जे आहेत ते टॅक्सीमुळे झालेले आहेत. 90% ऍक्सिडेंट आहेत ते प्रायव्हेटली ओन्ड कार आणि प्रायव्हेटली ओन्ड एसयूव्ही त्याच्यामुळे झालेले आहेत. राहिलेले 2% जे आहेत ते 2% गव्हर्नमेंट व्हेकल्स आहेत. म्हणजे आपण समजू शकतो गव्हर्नमेंट व्हेकल, गव्हर्नमेंट ड्रायव्हर त्याच्यामुळे झालेले अपघात हार्डली 2%. स्वतःचं वाहन, स्वतःची एसयूव्ही, स्वतःची कार 90%. आताच मागच्या आठवड्यात आपण कदाचित पाहिलं असेल, खूप मोठी न्यूज होती युपी मध्ये. फेसबुक लाईव्ह वर एक ऍक्सिडेंट झालेला आहे बेदरकार. म्हणजे हाय एंड व्हेकल फेसबुक लाईव्ह मोबाईलवर सर्व चित्रित करणे आणि त्याच्यावर स्पीड दाखवणे. आपल्याला लोकांना मी काय करतो किंवा मला त्याच्यापेक्षा आनंद किती मिळतो त्याच्यापेक्षा लोकांना मला दाखवायचं आहे, ही जी जिद्द आहे ही त्याच्या मागचं कारण आहे की माझी गाडी जी आहे 200 किलोमीटरवर चालते किंवा त्याच्यावर किती चालते हे दाखवण्यासाठी जी जिद्द आहे त्याच्यामुळे हा. आणि पूर्वांचल एक्सप्रेसवर झालेला तो अपघात हाय एंड व्हेकल, मला वाटतं BMW होती. तर BMW मुळे झालेला अपघात सर्वच्या सर्व धाराचे होते, कोणीही राहिलेलं नाही. हे जे म्हणजे ही जी मानसिकता झालेली आहे याच्यामुळे जो लॉस झालेला आहे, आताच आपल्याला सांगितलं कामत साहेबांनी की किती मोठा लॉस आहे. जर आपल्याला याला ठीक आहे इंडिव्हिज्युअलचे लॉसेस आहेत परंतु देशाला काही लॉस आहे का? देशाला पण लॉस आहे. कसा लॉस आहे मग त्या ठिकाणी डॉक्टर साहेबांचं या ठिकाणी मत समजा एक अपघातामध्ये खूप मोठे मोठे अपघात झालेले आहेत परंतु खूप आपण हंबल जरी फिगर पाहिली तरी एक अपघाताला जर 2 लाख रुपये जरी खर्च आला असं समजलं, त्या व्हेकलचं नुकसान, त्याचं मेडिकल खर्च, परिवाराचा खर्च सर्व मिळून खूप मिनिमम अपघातामध्ये 2 लाख जरी पकडले तरी टोटल जे ऍक्सिडेंट झालेले आहेत 2019 मध्ये आणि 2 लाख जर एका याचा खर्च जर पकडला तर त्याचं टोटल एस्टिमेट जे आहे त्याच्यामुळे झालेलं जवळपास 14,000 करोड रुपयांचा आहे देशाचा. हा नुकसान जे आहे हे देशाचं नुकसान आहे नाही, कारण की आपण हे डेली फेस करतो परंतु हा गंभीर किती आहे हे पाहण्याचा हा एक मार्ग आहे. कृपया ह्या सर्वांनी पाहिलं पाहिजे. आणि आपण जेव्हा सोसायटीमध्ये जातो तेव्हा माझं सर्व अधिकाऱ्यांना विनंती आहे की आपण जेव्हा सोसायटीमध्ये जातो, विद्यार्थ्यांमध्ये जातो, परिवारांना भेटतो तेव्हा आपण त्यांना हे सांगितलं पाहिजे की हा त्याच्या एक स्नॅपशॉट आहे आणि याच्या पाठीमागून आपल्याला याच्यामधून आपल्याला पुढे यायचं आहे. खूप चांगला उपक्रम आहे आणि भोसले साहेबांनी ऍज युजल खूप सोशल व्हीसी आम्हाला मिळालेले आहेत आणि ऍज युजल त्यांनी याच्यामध्ये पाठीमागे सुद्धा पुढाकार घेऊन हे जे सुरू केलेलं आहे त्याबद्दल मी त्यांचं अभिनंदन करतो. कामत साहेबांचं बुकलेट आता पाहिलं परिवहन विभागाचं खरंच अभिनंदन की तुमच्या कामाच्या व्यापामध्ये आणि तुमचं जे शॉर्ट स्टाफ तुम्ही आहात तरी सुद्धा एवढे कामं झालेले आहेत आणि एवढे उद्बोधक तुम्ही काम केलेले आहे. सर्वांचे फोटो मी पाहत होतो. खूप चांगला कार्यक्रम आहे आणि या कामामध्ये सर्व विभागाने माझ्यासहित सर्व विभागाने सोबत येणं आवश्यक आहे. सर्वांना शुभेच्छा आणि पुढच्या कामासाठी आपल्याला जय हिंद. रस्ता सुरक्षा संदर्भात ज्या ज्या अधिकारी कर्मचाऱ्यांनी विशेष काम केलेलं आहे त्यामध्ये एक महत्वाचं नाव मी या ठिकाणी अनाउन्स करत आहे. कार्यालय, पोलीस विभाग, शाळा, कॉलेजेस बद्दल बोलण्यासाठी 20-25 ओळी लिहून आणल्या होत्या. फक्त एकच मिनिट घेतो सर. खरंच मला माहिती पूर्ण मंचाला जाण्याची घाई आहे आणि सरांना ऐकण्याची घाई आहे. सर मी कल्याणला असताना तिथं महानगरपालिकेमधले सर्व अधिकारी कर्मचाऱ्यांसाठी रस्ता सुरक्षा मार्गदर्शक शिबिर आयोजित करण्यासाठी खाली सगळ्या लोकांना भेटण्याचा खूप प्रयत्न केला पण कोणी ते शिबिर आयोजित करत नव्हते. ऍडिशनल कमिशनर साहेबांपर्यंत प्रयत्न केला नाही पण त्याच्या आयुक्त साहेबांच्या पीएकडनं सेटिंग करून शेवटी आयुक्त सरांना भेटलो आणि सरांना सांगितलं सर मला तुमच्या अधिकारी कर्मचाऱ्यांसाठी असं शिबिर आयोजित करायचंय. सर म्हणजे ठीक आहे हरकत नाही. या दिवशी आणि महानगरपालिकेचं नाट्यगृह त्यांनी आरक्षित करायला लावलं आणि आरक्षण झालं आणि 2 दिवस आधी सरांच्या आईची तब्येत खराब झाल्यामुळे सर तामिळनाडूला गेले. ई रवींद्रनाथ सर आयुक्त होते त्यावेळेस ते तामिळनाडूला गेले आणि असं डिक्लेअर झालं की आयुक्त सर येणार नाही त्याच्यामुळे तुमचा कार्यक्रम काही होणार नाही. तरी आम्ही नेहमीप्रमाणे तयारी करून जसे आज करतो तसे सर्व तयारी करून कार्यक्रम ठिकाणी पोहोचलो आणि निरोप असा आला की नाही आज कोणाच वेळ नाहीये, कोणीच येऊ शकत नाही. 10:30 वाजता सर सरांच्या आईची तब्येत खराब असताना सुद्धा सर कार्यक्रमाला आले. तामिळनाडूवरून 2 दिवसात परत आले आणि 10:30 वाजता त्यांच्या कॅबिन मध्ये बसून त्यांनी सर्व त्यांच्या एचओडीला झापलं की बा हा कार्यक्रमासाठी तुम्हाला सगळ्या नाट्यगृहात 5 मिनिटात पोहोचायचे. सर्व अधिकारी कर्मचारी धावत कार्यक्रमात पोहोचले आणि मग कार्यक्रम सुरू झाला. आमच्या दृष्टीने रुटीन कार्यक्रम आणि मग अध्यक्षीय भाषण त्यांचं होतं आणि मग त्या अध्यक्षीय भाषणामध्ये सरांनी सांगितलं की
ते ज्यावेळेस युपीएससीचं प्रिपरेशन करत होते त्यावेळेस ते आणि त्यांचा एक मित्र दोघं युपीएससीचं प्रिपरेशन करायचे आणि स्ट्रेस आला की दोघं लॉंग ड्राईव्हला जायचे 2 गाड्या घेऊन आणि लॉंग ड्राईव्ह मध्ये त्यांचे घाटाघाटामध्ये ते तामिळनाडू केरळमध्ये घाटात ड्रायव्हिंग करायचे 2-2 दिवस आम्ही परत येत नव्हतो. युपीएससीची इंटरव्ह्यू देऊन दोघं म्हणजे आम्ही दिल्लीवरनं परत आलो, दोघं परत आलो आणि मग उद्या परवा निकाल आहे आणि मग आता लॉंग ड्राईव्हला जाऊ आणि ह्या लॉंग ड्राईव्ह मध्ये एका घाटात वळण घेत असताना त्यांच्या मित्राची गाडी त्यांच्या समोर एका ट्रकने धडक दिली. जागेवरती त्यावेळेस इमारती स्टील जागेवरती क्रॅश झाली, त्यांचा मित्र जागेवरती फेटल झाला आणि तिसऱ्या दिवशी युपीएससी मध्ये तो भारतात 5वा आला. हा त्यांनी अनुभव सांगितला, त्यांनी सांगितलं त्या दिवसापासून मी ड्रायव्हिंग बंद केली आणि रस्ता सुरक्षा किती महत्वाची आहे हे तुम्हाला सर्वांना, माझ्या अधिकाऱ्यांची कर्मचाऱ्यांची जीविताची मला काळजी आहे म्हणून मला हा कार्यक्रम घ्यायचा होता, त्यासाठी मी आज आलो. त्यांनी अध्यक्ष भाषणात सांगितलं तसाच काहीसा अनुभव मला तुमच्या कॅबिन मध्ये आलं, त्या जसं आम्ही संकल्पना घेऊन आलो, तुम्ही 1 मिनिटात वाचलं सांगितलं की यस आणि दुसऱ्या दिवशी मला कर्जगी सरांचा फोन आला की सर रस्ता सुरक्षा कक्ष आहे त्याच्या अंतर्गत सर्व कार्यक्रमांची रूपरेषा करण्यासाठी मी तुम्हाला आरटीओ ऑफिसर भेटायला येतोय. किती मला अशा आपल्या या कार्यक्रमाचे आजचे अध्यक्ष आणि कुलगुरू डॉक्टर भोसले सरांना मी विनंती करतो की आपण अध्यक्ष भाषण करावं. सोहळ्यासाठी व्यासपीठावर उपस्थित आदरणीय पोलीस उपनिरीक्षक निसार तांबळे साहेब, माननीय जिल्हाधिकारी महोदय, माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी महोदय, माझ्या विद्यापीठातील सहकारी डॉक्टर जोगेंद्र सिंह बिसेन, विभागातून आलेले अधिकारी, माझे विद्यार्थी बंधू आणि भगिनी, विद्यापीठाला रस्ता सुरक्षा कक्ष उभारण्यासाठी प्रादेशिक परिवहन कार्यालयाकडून जेव्हा एक फॉर्मल इन्व्हिटेशन आलं त्यावेळेस आम्ही एक क्षणाचा पण विचार न करता हा कक्ष स्थापन करायचं आणि हा कक्ष फक्त स्थापन न करता हा कक्षाद्वारे एक मोठ्या प्रमाणामध्ये अवेअरनेस करायचं अफिलिएटेड कॉलेजमध्ये, या उद्देशाने मी विद्यापीठाचे NSSचे संचालक डॉक्टर करजगे यांना मी त्या दिवशी सूचना केल्या होत्या. स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाला 25 वर्ष पूर्ण झालेली आहे. विद्यापीठाने मागच्या 25 वर्षामध्ये शिक्षण, संशोधन आणि विस्तारामध्ये राज्य पातळीवर, राष्ट्रीय पातळीवर आणि काही ठिकाणी आंतरराष्ट्रीय पातळीवर सुद्धा मोठ्या प्रमाणात कामगिरी केलेली आहे. विद्यापीठ प्रशासनाची हमेशा हेच अपेक्षा असते की विद्यापीठाचं कार्यक्षेत्र फक्त शिक्षण आणि संशोधन यापुरतच मर्यादित न राहता विद्यापीठाने समाजाशी अटॅच झालं पाहिजे. समाजाचे काही वेगवेगळ्या प्रकारचे जे काही प्रश्न असतील ते प्रश्नाबद्दल सोल्युशन काढावं, त्या प्रश्नाबद्दल थॉट प्रोसेस करावी आणि ते प्रश्न सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करावा, यासाठी विद्यापीठ गेल्या बऱ्याच वर्षापासून या ठिकाणी प्रयत्नशील आहे. जेव्हा वेगवेगळी परिस्थिती येते त्यावेळेस विद्यापीठे नक्कीच अग्रेसर असतं, मी या ठिकाणी सांगू इच्छितो. या ऑगस्ट गॅदरिंग मध्ये जेव्हा सर्व लोक जे बसलेले आहेत मी त्यांच्यासाठी एका मिनिटात विद्यापीठात सांगू इच्छितो की कोविड-19च्या परिस्थितीमध्ये जेव्हा सगळ्या ऍक्टिव्हिटीज ह्या बंद होत्या त्यावेळेस स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ हे महाराष्ट्रातलं आणि देशातलं दुसरं विद्यापीठ आहे की ज्या विद्यापीठाने स्वॅब टेस्टिंग लॅबोरेटरी फॉर कोविड डिटेक्शन ही जेव्हा कोविडची परिस्थिती सुरू होती, कोविड काय आहे, कोविडचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी आपण काय केलं पाहिजे, आपण काय न केलं पाहिजे, यासाठी माझे NSSचे विद्यार्थी आणि विविध कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी प्रत्येक जिल्हाधिकारी कार्यालय, प्रत्येक तहसीलदार कार्यालय आणि प्रत्येक छोट्या गावामध्ये जाऊन एक पथनाट्याच्या द्वारे किंवा वेगवेगळ्या माध्यमाच्या द्वारे अवेअरनेस मोठ्या प्रमाणात तयार केला होता. त्याचप्रमाणे जेव्हा कोविडची परिस्थिती होती, कोविडच्या परिस्थितीमध्ये ज्या लोकांना कोविड झालेला आहे तर त्या लोकांना कोविड मधून बाहेर काढण्यासाठी किंवा त्यांच्या उपचारासाठी सुद्धा मोठ्या प्रमाणात प्रयत्न या विद्यापीठाच्या वतीने केला होता. तिसरी गोष्ट म्हणजे मी आता जे सांगितले की त्या काळामध्ये विद्यापीठामध्ये किंवा नांदेड जिल्हा, लातूर जिल्हा, परभणी जिल्हा या ठिकाणी कोविड टेस्टिंगची फॅसिलिटी ही उपलब्ध नव्हती.
या ठिकाणचे जे काही सॅम्पल्स होते ते सॅम्पल्स एकतरी औरंगाबाद किंवा एकतरी हैदराबादला त्या ठिकाणी पाठवावे लागत होते. मी जेव्हा ही कोविडची परिस्थिती होती, माझ्या मी सर्व सहकार्यांशी चर्चा करून विद्यापीठामध्ये उपलब्ध असलेल्या साधन सामुग्रीचा वापर करून विद्यापीठामध्ये जे PhDचे विद्यार्थी आहेत, विद्यापीठाचा जो स्टाफ आहे त्यांना वापरून आपण रेकॉर्ड 20 दिवसामध्ये या प्रकारची प्रयोगशाळा स्थापन केली. मी आपल्याला अभिमानाने सांगू इच्छितो की आजपर्यंत विद्यापीठाच्या प्रयोगशाळेमधून जवळपास 5 लाख सॅम्पल्स आपण त्या ठिकाणी टेस्ट केलेले आहेत आणि एक प्रकारची सामाजिक बांधिलकी या विद्यापीठाने जपलेली आहे असं मी सांगेन. वेळोवेळी विद्यापीठ प्रशासन हे स्थानिक प्रशासन असेल, पोलीस प्रशासन असेल, जिल्हा प्रशासन असेल यांच्या मदतीने, यांच्या सहकार्याने किंवा यांच्याबरोबर कोऑर्डिनेट करून विविध प्रकारचे कार्यक्रम आयोजित करते. तर अशाच प्रकारचे कार्यक्रम हे राष्ट्रीय सुरक्षा कक्ष जे काही आपण स्थापन केले आहोत त्याच्यानुसार एक वेगळ्या प्रकारचं, एक मोठ्या प्रकारचा अवेअरनेस आम्ही नक्कीच करू असं मी या ठिकाणी सांगेन. विद्यापीठाच्या अंतर्गत जवळपास 350 महाविद्यालय आहेत आणि 350 महाविद्यालयामध्ये जवळपास 150 महाविद्यालयामध्ये राष्ट्रीय सेवा योजनेचे युनिट्स आहेत. तर राष्ट्रीय सेवा योजनेच्या युनिटच्या वतीनं प्रत्येक महाविद्यालयातील जवळपास 50% विद्यार्थ्यांना तरी मी या प्रकारचा अवेअरनेस नक्की देऊ असं मी या ठिकाणी आपल्याला सांगू इच्छितो. आणि येणाऱ्या काळामध्ये सुद्धा जिल्हा प्रशासन असेल, पोलीस प्रशासन असेल या सर्वांबरोबरच एक अशाच प्रकारचं समन्वय, अशाच प्रकारचं कोऑर्डिनेशन करून वेगवेगळे जे कार्यक्रम आहेत ते मोठ्या प्रमाणामध्ये आम्ही त्याची अंमलबजावणी करू, त्याबद्दलचा अवेअरनेस निर्माण करावं एवढी मी आपल्याला या ठिकाणी सांगू इच्छितो. एकच आज रस्ता सुरक्षा याच्याबरोबर अवेअरनेस बरोबर एक माझं पर्सनल ओपिनियन आहे, अंमलबजावणी सुद्धा तेवढीच महत्वाची आहे असं मला वाटतं. का तर बऱ्याचशा वेळेस अवेअरनेस विद्यार्थी लोकांना माहित असतो, अवेअर असतात लोक, पण चालतंय चालू द्या, आपण इथपर्यंत चाललो, अशा बऱ्याचशा गोष्टी होत असतील. पण तेव्हा जेव्हा त्यांना वाटलं की आपण एन्फोर्समेंट तेवढ्याच प्रभावीपणे केलं तर मला वाटतं या गोष्टीवर बऱ्याच प्रमाणामध्ये कमी होईल असं मला या ठिकाणी वाटतं. का तर त्याचंच एक उदाहरण मी सांगतो. आता तांबोळी साहेब पण मला आता मुंबईमध्ये पाहिलंय, अगोदरच्या काळामध्ये रेल्वे स्टेशन असेल किंवा जे काही मोठे मोठे असतील तर त्या ठिकाणी कचरा टाकणं, सिगारेट ओढून त्या ठिकाणी टाकणं, अशा बऱ्याचशा गोष्टी त्या ठिकाणी फार मोठ्या प्रमाणात होत होत्या. पण मुंबईमध्ये जेव्हा ते एन्फोर्समेंट एका थर्ड एजन्सीला देऊन त्याची जेव्हा अंमलबजावणी केली तर मला वाटतं ते प्रमाण फार म्हणजे जवळपास निग्लिजिबल झालेलं आहे असं मला या ठिकाणी वाटते. तर तेवढ्या प्रकारचे एन्फोर्समेंट करण्यापेक्षा पण त्याच्यामध्ये थोडीफार वाढ केली तर नक्कीच हा मोठा प्रभावी होईल असं मला वाटतं. तर या प्रसंगी पुन्हा एकदा मी आपला सर्वांचं त्या ठिकाणी आभार मानतो आणि माझे मी 2 शब्द संपवतो. आपलं बहुमान मार्गदर्शन आज आम्हाला ऐकता आलं नाही, आम्ही पुन्हा एकदा संधी घेऊ आपल्याकडनं ऐकण्याची. या कार्यक्रमाचा गोडवा म्हणजे आभार प्रदर्शन. मी उपराष्ट्रपती अधिकारी रावसाहेबांना विनंती करतो की कृपया आपण आभार प्रदर्शन करा. रस्ता सुरक्षा कक्षाचं उद्घाटन केलेलं आहे. या प्रमुख कार्यक्रमासाठी आमच्यावर उपस्थित या कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय कुलगुरू श्री भोसले सर यांनी या ठिकाणी उपस्थित राहून आपल्या सर्वांना अत्यंत मोलाचं मार्गदर्शन केलं. त्यांचं मी कार्यालयाच्या तर्फे आभार व्यक्त करतो. त्यानंतर आपल्या नांदेड परिक्षेत्राचे पोलीस उपमहानिरीक्षक माननीय तांबोळी सर यांनी आपल्याला अत्यंत तपशीलवार खूप मोलाचं मार्गदर्शन करून एखाद्याबद्दल आपण काय काय करायला पाहिजे स्वतः आणि इतरांनी काय करावं त्याचा जो लॉस आहे त्याच्याबद्दल मार्गदर्शन केलं. यांचं मी आभार व्यक्त करतो. यानंतर विद्यापीठाचे प्रकुलगुरू किसन सर यांचे मी आभार व्यक्त करतो. त्यानंतर मान्य जिल्हाधिकारी श्री अभिजित राऊत सर यांनी अत्यंत वेळात वेळ काढून कारण 2 वाजता परत सरांचे विषय त्यांचे मी आभार व्यक्त करतो. मान्य मॅडम जिल्हा परिषद CEO यांनी अत्यंत मोलाचं मार्गदर्शन करून आपल्या ग्रामीण भागामध्ये ज्या शाळा आहेत त्यामध्ये हे कार्यक्रम घ्यावेत असं सूचना केली, त्यांचे सुद्धा मी आभार व्यक्त करतो. आमच्या मुख्य कार्यालयाचे परिवहन आयुक्त कळसकर सर यांना जो अत्यंत जाणला असा अनुभव आहे
त्याचं पूर्ण मार्गदर्शन आपल्याला मिळालं. त्यांनी वेळात वेळ काढून मुंबईमधून या ठिकाणी येऊन आपला वेळ दिला, त्याबद्दल त्यांचे सुद्धा आभार. माननीय दमदाडे सर, अधिष्ठाता वैद्यकीय महाविद्यालय यांचे मी आभार व्यक्त करतो. माननीय भोसीकर सर या ठिकाणी उपस्थित राहिले, त्यांचे सुद्धा आभार. माननीय गिरीश कदम सर, महापालिका अतिरिक्त आयुक्त, यांचे मी आभार व्यक्त करतो. या ठिकाणी उपस्थित सर्व अधिकारी वर्ग, सर्व प्राध्यापक वर्ग, सर्व सन्माननीय अतिथी वर्ग, पत्रकार बंधू, कार्यकारी अधिकारी, विद्यार्थी मित्रांनो आणि जे कोणी राहिले असतील सर्वांचे आभार व्यक्त करतो. वेळेअभावी आपल्याला तत्काळ हा कार्यक्रम आयोजित म्हणजे संपवायचा आहे, त्यामुळं सर्वांचे आभार व्यक्त करून हा कार्यक्रम माननीय अध्यक्षांच्या वतीने संपला असं मी जाहीर करतो.